the great comforter. महान सांत्वनहार. 2 Corinthians 1:3. 2 करीन पहिला अध्याय 3रं वचन. Blessed be God, even the Father of our Lord Jesus Christ, the Father of mercies, and the God of all comfort, who comforteth us in all our tribulation, that we may be able to comfort them which are in any trouble by the comfort wherewith we ourselves are comforted of God. 2 करीन पहिला अध्याय 3 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप, जो कळवळ्यांचा बाप व सर्व सांत्वनांचा देव, तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, यासाठी की ज्या सांत्वनाने आम्ही स्वतः देवाकडून सांत्वन पावतो, त्या सांत्वनाकडून आम्ही जे कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करायला समर्थ व्हावे. Praise the Lord. हालेलुया. You know, we all of us need comfort in this world. आपल्याला सगळ्यांनाच या जगामध्ये सांत्वनाची गरज पडते. And because there are so many hurts, so many pain that we undergo. कारण की अनेक वेदनांमधनं, अनेक इजांमधनं आपण जातो. Some of the things it comes to our reach, some doesn't come to our reach. आणि त्यातून जाताना काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतही नाही. And those things which don't come to our reach, it leaves back a lot of hurt. आणि ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत नाही, त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला फार वाईट वाटलेलं असतं, हृदय जखमी झालेलं असतं. And we often see, आणि मग आपण बऱ्याच वेळेला पाहतो, even at home, घरी सुद्धा there are some hurts, काही जखमा हृदयात झालेल्या असतात. even by our own spouses. आपल्या स्वतःच्या जीवनसाथीदारांनी, नवऱ्याकडनं, बायकोकडनं असं काहीतरी झालेलं असतं की ज्यातनं वाईट वाटलेलं असतं. Maybe unconsciously. कदाचित न कळत असेल. And maybe the other person has not even realized it. आणि समोरच्या माणसाला कदाचित ते कळलेलंही नसेल, किंवा तुमच्या पतीला, तुमच्या पत्नीला ते समजलेलं सुद्धा नसेल की माझ्या वागण्यातनं तिला वाईट वाटलंय किंवा त्याला वाईट वाटलंय. But at such a time, पण अशा ज्या काही वेळा असतात, you need healing. त्या वेळेमध्ये ज्याला जखम झाली आहे किंवा तुम्हाला समजा जखम झाली आहे, तर तुम्हाला आरोग्याची गरजही पडतेच. And the world cannot give us healing. आणि जग आपल्याला आरोग्य देऊ शकत नाही. Only God can give us healing. फक्त परमेश्वरच आपल्याला आरोग्य देऊ शकतो. That's why we need to come to God. आणि म्हणून आपण परमेश्वराकडे यायला हवं. Praise the Lord. किंवा यायची गरज आहे. First point we learned to us. पहिला मुद्दा आपण शिकलो तो असा, Why should we bless God? आपण का देवाला आशीर्वादित असं म्हणावं. Second, दुसरा मुद्दा, God is the only comfort. परमेश्वर एकटाच किंवा परमेश्वर एकच आपलं सांत्वन आहे. Amen. आमेन. God is the only comfort. परमेश्वर एकटाच किंवा परमेश्वर एकच आपलं सांत्वन आहे. In this life, या जीवनात we need God. आपल्याला परमेश्वराची गरज आहे हे ओळखून घ्या. Because He only can comfort us in the right sense. कारण की परमेश्वरच योग्य रीतीनं आणि योग्य अर्थानं आपलं सांत्वन करू शकतो. Bible speaks about Simon, बायबलमध्ये शिमोनाविषयी लिहिलंय. very old man. अतिशय वृद्ध माणूस. He was waiting for the consolation of Israel. वाट पाहत होता की इस्रायलचं सांत्वन मला पाहायचंय. And Bible says बायबल म्हणतं in Luke 2:25, लूकचा 2रा अध्याय आणि 25वे वचन, he was waiting for the consolation of Israel. इस्रायलच्या तारणाऱ्यासाठी, इस्रायलच्या सांत्वनहाऱ्याची वाट पाहत तो बसलेला होता मंदिरात. And the Holy Ghost was upon him. पवित्र आत्मा त्याच्यावर होता. That means याचा अर्थ the world could not comfort him. जग त्याचं सांत्वन करू शकलं नाही. Now what does an old man need? What kind of comfort does an old man need? मला तुम्ही सांगा, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला किंवा वृद्ध माणसाला असं कुठल्या पद्धतीचं सांत्वन हवं असतं? See, a young man, he's got great plans and great things to look forward to. तरुण मुलांचं म्हटलं तर आपण समजू शकतो की ते अजून जवान आहेत, अजून तरुण आहेत आणि त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी असतात, समोर त्यांचं आयुष्य असतं, भविष्य असतं. But here is an old man. पण इथे हा वृद्ध माणूस आहे, Very old man. अतिशय वृद्ध आहे, And yet तरीही he wants consolation. त्याला सांत्वन हवं आहे. Now people say old people don't need comfort. लोक म्हणतात बोलताना की म्हाताऱ्यांना काय सांत्वन, म्हाताऱ्यांना कशाला सांत्वन. But then they need comfort whether they are really going to go to heaven or पण असं बोलून चालत नाही. काही म्हाताऱ्यात म्हणून काय झालं, शेवटी माणूसच आहे ना, आणि त्यांना त्या वयामध्ये मी स्वर्गात जाणार आहे की नाही वगैरे वगैरे या बाबतीविषयीनं सांत्वन हवं असतं. And the worldly person, I don't know what kind of comfort an old man is looking for. आणि जगातले जे वृद्ध लोक असतात किंवा जगातली जी म्हातारी माणसं असतात, ती कुठल्या पद्धतीच्या सांत्वनाकडे पाहतायत ते मला काही माहित नाही. And we won't even dwell in. आणि त्या दुनियेच्या लोकांशी आपला काही संबंध नाही, दुनियेकडे आपल्याला जायचंही नाही. पण an old Christian man, एखादा समजा अस्सल ख्रिस्ती म्हातारा माणूस आहे, what does he need? त्याला काय गरज असते? This comfort. त्याला ते सांत्वन, that Jesus will take me to heaven. काय सांत्वन?
की मला येशू स्वर्गात नेणार आहे. हे सांत्वन त्या म्हाताऱ्या माणसांना, म्हाताऱ्या बिलीवर माणसांना लागतं. What more does he want? अजून त्या म्हाताऱ्यांना काय हवं? And so here Simon is a very old man. तर इथे शिमोन अतिशय म्हातारा आणि वृद्ध झालाय And he is waiting for the consolation of Israel. वाट पाहत आहे. इथं लिहिलेलं आहे इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत बसलाय. And when Mary brings Jesus, मरिया जेव्हा येशू बाळाला घेऊन मंदिरात येते, baby Jesus in the temple of God, बाळ येशूला घेऊन मरिया जेव्हा देवाच्या मंदिरी येते, he picks up that child in his arms. त्याला शिमोन बाळ येशूला आपल्या हातामध्ये उचलतो And he says, कडेवर घेतो आणि म्हणतो, Lord, प्रभू, let your servant depart now in peace. तुझा दास आता शांतीने जाओ. For this old man has seen the salvation of the Lord. कारण या म्हाताऱ्या माणसानं देवाचं तारण डोळ्यांनी पाहिलं. Praise God. हालेलुया. See, that was his great comfort. आणि ते त्याचं मोठं सांत्वन होतं That I should hold Jesus in my की hand. मी येशूला माझ्या हातात धरलं पाहिजे. And even so with us, तसंच आपलंही आहे. as we age more and more, जसं दिवसेंदिवस आपलं वय वाढत जातं, आपण म्हातारे होतो, वयस्कर होतो, you need to look to God for तसं consolation. जास्तीत जास्त प्रमाणात आपण देवाकडे सांत्वनासाठी पाहायला हवं. And God will speak to your heart. आणि परमेश्वर नक्कीच तुमच्या हृदयाशी बोलेल. And I have seen आणि मी पाहिलेलं आहे many people before their death, they are really comforted by God. अनेक लोक मरण्या अगोदर किंवा अनेक लोकांचं मरण होण्या अगोदर परमेश्वर खरोखर त्यांचं सांत्वन करतो. Yes. हो, They themselves say, ते स्वतः म्हणतात आता मला जायचंय. आता झाली माझी वेळ. आता तुम्ही काय काळजी करू नका. त्यांना कळलेलं I असतं want to go now. की मला आता जायचंय. Or see, Jesus is calling me. येशू मला बोलवत आहे, I want to go. मला जायचंय. Why? On what basis do they say that? कुठल्या पायावर ही म्हातारी माणसं असं बोलत असतात? They have received comfort from God. त्यांना देवाकडनं ते सांत्वन मिळालेलं असतं. Somewhere God speaks to them. कुठेतरी देवा त्यांच्या हृदयामध्ये बोलत असतो My son, की माझ्या मुला, your time is over. तुझी वेळ संपली. Now I am taking you home. जगात जिवंत राहायचा, तुझा काळ संपला बेटा, घरी चल. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Consolation means God of comfort. Comfort means to exhort. सांत्वन म्हणजे बोध करणे, उन्नती करण्यासारखे काही शब्द बोलणे. In fact, it is more of urging somebody. म्हणजे एखाद्याला मी तर म्हणतो विनंती केल्यासारखा प्रकार. Sitting next to somebody. कुणाच्या तरी शेजारी बसायचं Just holding him. आणि त्याला धरायचं, मिठी मारायची, त्याच्या खांद्यावर हात ठेवायचा. And that's the kind of comfort God gives us. अशा पद्धतीचं जे सांत्वन असतं ना, ते देव आपल्याला देतो. Praise the Lord. शेजारी बसवतो, खांद्यावर हात ठेवतो. Amen. हालेलुया. And so last week I was sharing with you गेल्या सोमवारी मी तुम्हाला सांगत होतो, how when a mother goes through a trial, एखादी आई समजा काही त्रासांमधनं गेलेली असेल and if she has taken the help of Jesus to be comforted, आणि त्या त्रासांमधून जाताना त्या आईनं येशूची मदत घेतलेली असेल सांत्वन मिळायला, how she is healed, तर ती कशी बरी होते, how she is energized, तिला कसं आरोग्य मिळतं, शक्ती मिळते, how she has got that joy back. आणि तिला तो गेलेला आनंद परत कसा मिळतो. You know, some of the wives you have seen, काही बायकांना तुम्ही पाहिलं असेल lot of strife at home, की घरामध्ये फार वादिवाद, संघर्ष असतात, yet they are very joyful. तरी सुद्धा त्या बायका मात्र फार आनंदी And असतात. sometimes you wonder why they are so joyful. आणि कधी कधी त्या बायकांना बघून आपण म्हणतो सुद्धा की माहित नाही या सिस्टर नेहमी इतक्या आनंदी कशा. Because कारण they are receiving comfort from Jesus. येशूकडनं सांत्वन घेत असतात. Praise God. हालेलुया. They are receiving comfort from Jesus. येशूकडनं त्या सांत्वन घेत असतात, म्हणून सदा आनंदी असतात. And sometimes the husbands also, आणि कधी कधी काही पती सुद्धा, the wives are very nagging, जरी त्यांच्या पत्न्या किंवा बायका जरा कुरकुऱ्या असल्या yet they are joyful. तरी सुद्धा ते पती मात्र आनंदाने राहत असतात. Because कारण they get comfort from Jesus. ते येशूकडनं सांत्वन घेत असतात. They get comfort from the Holy ते Spirit. पवित्र आत्म्याकडनं सांत्वन घेत असतात. And that's why म्हणून every time they are hurt, ज्या दर वेळेला त्यांना वाईट वाटतं, suddenly अचानक the balm is applied to their hearts. त्यांना मलम लावला जातो, त्यांच्या हृदयाला बाम किंवा मलम लावला जातो. And the very next moment they can smile. आणि अगदी पुढच्या क्षणाला लगेच त्यांना हसताही येतं. But there are people पण असे काही लोक असतात who are hurt about many things, की ज्यांना बऱ्याच विषयीनं बऱ्याच जखमा झालेल्या असतात lot of holes on their heart. आणि बऱ्याच गोष्टींविषयीनं बरंच काही वाईट वाटलेलं असतं आणि त्यामुळे हृदयाला भोक पडलेली And असते there is no healing for आणि them. हृदयाला भोक पडून पडून हृदयाची जाळी झाली पण बाबाला आरोग्य नाही. And that's why म्हणून that person is never happy. तो व्यक्ती कधीच आनंदी दिसत नाही. That's why म्हणून every time दरवेळेला we go through some kind of ordeal and strife at home, देव न करो आपण आपल्या घरातनं काही समस्येतनं गेलो, काही संघर्ष, काही वादिवाद,
Go to the God of comfort. लगेच सांत्वनाच्या देवाकडे जा. Immediately he will apply the balm of Gilead to you. लगेच तो तुम्हाला गिलादातला मलम लावेल He will heal you आणि तुम्हाला आरोग्य देईल and he will retain your joy back. आणि तुमचा गेलेला आनंद तुम्हाला परत करेल की हागे तुझा आनंद तुला परत. Praise the Lord. हालेलुया. And that's why I shared with you last week. म्हणून मी गेल्या सोमवारी तुम्हाला सांगत होतो, If a mother always takes comfort from God, एखाद्या विश्वासू आईनं जर नेहमी परमेश्वराकडनं सांत्वन घेतलं, her inner man is always healthy. तर तिचा जो आतील माणूस असतो ना, तो नेहमी आरोग्यवान आणि तब्येतवान असतो. And when her daughter who is suffering in her own house, आणि मग समजा त्यांची मुलगी आहे किंवा तिला मुलगी आहे आणि तिच्या मुलीचं लग्न झालंय आणि ती सासरी गेली आणि तिच्या मुलीला तिच्या घरी काही त्रास झाला, she comes to the mother for comfort. तर ती सासरून आईकडे माहेरी सांत्वन घ्यायला येते. And instead of the mother saying, "Tani दोन लावलं तुम्ही चार लावा," instead of saying that, she comforts her daughter. आणि आईनं मुलीला भलतं सलतं काहीतरी असं शिकवायच्या ऐवजी की त्यांनी तुला 2 मारल्या, काय तू 4 का नाही लावून दिल्या किंवा तू 4 का नाही सुनवले, असं काहीतरी भलतं सलतं सांगायच्या ऐवजी She really comforts from the Holy Spirit. ती विश्वासू आई खरोखर तिचं पवित्र आत्म्याकडनं सांत्वन करते. Her words are full of positivity. आणि तिचे जे शब्द असतात, त्या आईच्या मुखातले जे शब्द असतात, ते सगळे सकारात्मक भरलेले असतात. It is full of power of God. आणि देवाच्या सामर्थ्याने भरलेले असतात. Because कारण she herself had received comfort from God. तिला स्वतःला देवाकडनं सांत्वन मिळालेलं असतं आणि म्हणून तिला लगेच समजतं की पोरगी कुठल्या परिस्थितीतनं जाते आणि तिला नेमकं काय हवं. Like for instance, उदाहरणार्थ mothers say, आई म्हणते, मुलीला त्रास झाला तर मला पण दुखतंय. See, when the daughter suffers, she also suffers. मुलीला त्रास झाला तर आईलाही त्रास होतो. Why? का? She also thinks about herself, how she was suffering. कारण मग आई पण विचार करायला लागते की मलाही असे त्रास जेव्हा झाले होते ते दिवस कसे होते. And so she suffers for her daughter. मग मुलीची वेदना तिची वेदना होते, तिला And so, ते जाणवतं. so you can imagine she gets double diabetes then. आम्हा कल्पना करा, असं सगळं झाल्यानंतर आईला दुप्पट मधुमेह. See? म्हणजे साखरेचं प्रमाण जेवढं नको वाढायला आहे त्याहून दुप्पट वाढलेलं आहे. Because every time कारण दरवेळेला she thinks about her daughter, ती आपल्या मुलीचा विचार करते, suddenly it pains. अचानक तिला त्रास होतो. Why? का? Because her hurt is not healed. तिच्या हृदयातली तिची जखम अजून बरी झालेली नाही. But if her hurt is healed, पण तिच्या आईचं बोलतो, आईच्या हृदयातली आईची जखम जर बरी झाली, she will comfort her daughter very positively. तर मग ती आई आपल्या त्रासात असलेल्या मुलीला सकारात्मक रीतीनं सांत्वन देईल. She will say, आणि म्हणे, "Don't worry, daughter. काळजी करायची नाही मुली, The same Lord who has healed me will heal you." ज्या प्रभूंनी मला आरोग्य दिलेलं आहे तोच प्रभू तुझ्याही हृदयाला आरोग्य देईल आणि सगळं व्यवस्थित करेल बेटा. Everything will be fine. आणि सगळं ठीकठाक होईल, तू काळजी करू नको. Go back home. तू तुझ्या घरी परत जा. Like God told Hagar, जसं देवबाप हागारेला म्हटला, "Go, तू जा परत be submissive to Sarah, आणि सारेच्या अधीनतेत राहा, and I shall be with you." मी तुझ्या बरोबर राहीन. जा In बरं परत. in the same way, तसं we get God's comfort आपल्याला देवाचं सांत्वन मिळतं and we tell our children, आणि मग आपण आपल्या मुलांना सांगतो, "Don't worry, काळजी करू नको राजा, God is with you." देव तुझ्या बरोबर आहे. And that word, आणि तो जो शब्द असतो, that comforting word, ते जे सांत्वनाचे शब्द असतात, has so much of healing virtue त्याच्यामध्ये इतका आरोग्याचा प्रवाह असतो that the daughter is healed there itself. की मुलीला अगदी तिथल्या तिथे जागच्या जागी आरोग्य मिळतं. Amen. बरं वाटायला लागतं. Because the mother's speech is different now. कारण की आईचं बोलणं आता वेगळं असतं. She doesn't get angry आई चिडत नाही मुलीचा त्रास ऐकून, because she is herself healed. कारण की तिला स्वतःच्या हृदयाला तिनं आरोग्य घेतलेला असतो प्रभू येशूकडून. And moreover, आणि त्याहूनही जास्त she has already forgiven them, those people who have troubled her. ज्या लोकांनी तिला त्रास दिलेला असतो त्यांना तिनं अगोदरच क्षमा केलेलं असतं. Maybe her husband or in-laws or whoever. कदाचित तिच्या नवऱ्यानं किंवा तिच्या सासरच्या लोकांनी कुणी तिला त्रास दिलेला असेल, And she has forgiven and forgotten. तर ती विसरून जाते, क्षमा करून टाकते. There are no scars on आणि her, काही जखम तिच्या हृदयावर राहिलेली no नसते. wounds, no hurts. जखम नाही, वाईट वाटलेलं नाही, काही नाही. But she has continuous peace, continuous joy. पण सतत तिच्या अंतःकरणामध्ये आनंद आणि शांती, आनंद आणि शांती याचं राज्य असतं. How can you be joyful when you have wounds on you? तुमच्या हृदयाला जखमा झालेल्या असताना तुम्ही आनंदी राहणार कसे? And every day, आणि रोज
See, life is not fair. जीवन काही रोज न्याय करत नाही. जास्तीत जास्त वेळेला जीवन अन्यायच करतं. Everything that happens in our life, आपल्या जीवनात जे काही घडतं it's not always what we want it to ते happen. नेहमीच आपल्याला हवं त्या पद्धतीनं घडत नाही. In fact, उलट पक्षी most of the things happen contrary to what we want. जास्तीत जास्त गोष्टी आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला नको आहेत त्या पद्धतीनंच घडतात. So you can imagine with how many hurt the world is living with. मग कल्पना करा दुनिया आणि दुनियेतले लोक किती साऱ्या जखमा या हृदयावरती घेऊन फिरतायत And because they are hurt, आणि त्यांना आतमधून हृदयावर जखमा झालेल्या असल्यामुळे they hurt others. ते इतरांना जखमा देत फिरतात. Because they are cheated, they cheat others. ते फसलेले असतात मग ते दुसऱ्यांना फसवतात. They are deceived, they deceive others. ते फसलेले असतात मग ते दुसऱ्यांना जाऊन फसवतात. मला पण असं झालं होतं. They मला said. कोणीतरी टोपी घातली मी त्यांना घातली. Say, why? का? Because कारण there is nobody to take that hurt away. त्या सगळ्या जखमा वाढून वाढून त्याचा ढीग झालाय हृदयात आणि त्या जखमा काढणारा आणि आरोग्य देणारा त्या दुनियेतल्या लोकांकडे कोणी नाही. Who can take it? कोण त्या जखमा नेणार? Except Jesus येशू Christ. शिवाय कोण आहे? He has taken it all on the cross कोण of आहे? Calvary. काल्वरीच्या क्रूसावर तो भार सहणारा येशू शिवाय दुसरा कोणी He नाही. has taken it all. सगळं येशूनी नेलेलं आहे. You just have to cast it upon him. तुम्ही केवळ येशूच्या चरणी ते सगळं टाकून द्यायचं आणि मोकळं व्हायचं की देवाप्पा हे टेन्शन तुझं मी टेन्शन घेणार नाही. Amen. Amen. And he will heal you immediately. आणि लगेच प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. And what a source of strength and what a source of joy he is. आणि तुम्हाला माहितीये आपला प्रभू किती शक्तीचा मोठा उगम दाता किती सामर्थ्याचा उगम आणि दाता तुम्हाला माहित नाही अजून. And in fact, उलट पक्षी your consistent life with the Lord, प्रभू बरोबरचं तुमचं सातत्याचं जे जीवन आहे it leads you to such a spiritual realm. ते तुम्हाला इतक्या मोठ्या आध्यात्मिक स्तरावर नेऊन ठेवतं Every time some hurt comes, immediately you are healed की also. ज्या दरवेळेला तुम्हाला कोणी काही वाईट वाटेल असं बोलतं किंवा तुम्हाला जखम होते त्या दरवेळेला तुम्हाला लगेच आरोग्य सुद्धा मिळतं Immediately you are comforted आणि also. लगेच तुम्हाला सांत्वन मिळालेलंही असतं. You don't need to rush to the prayer room. आणि तुम्हाला प्रार्थनेच्या खोलीत सुद्धा स्वतःला बंद करून गुडघे टेकून प्रार्थना करावी लागत It नाही. happens moment by moment. आणि क्षणाक्षणाला हे होत राहतं. प्रक्रिया चालू Like John says, जसं योहान म्हणतो if we walk in the light, आम्ही जर प्रकाशात चाललो as he is in the light, जसा तो प्रकाशात आहे the blood of Jesus cleanses us from all sin. तर मग प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध Now, करतं. it doesn't even say if we confess our sins, he is आता faithful. तिथे असंही and लिहिलेलं नाही की आपण आपलं पाप कबूल केलं तरच तो आपल्याला धुईल. नाही, just. See, there are two cases here. दोन बाबी आहे तिथे. One, it says if we confess our sins, he will forgive us, he will wash us. एकीकडे लिहिलंय की आपण जर आपलं पाप कबूल केलं तर तो आपल्याला क्षमा करून आपल्याला धुवून काढेल. 1 John 1:9. 1 योहान 1:9 And here 1 John 1:7 says, आणि इथे 1 योहान 1:7 मध्ये लिहिलंय if we walk in the light, आपण जर प्रकाशात चाललो as he is in the light, जसा तो प्रकाशात आहे तसे आपण जर प्रकाशात चाललो the blood of Jesus automatically, continuously washes us and तर keeps us येशूचं रक्त washed. आपल्याला वाहत्या पाण्यासारखं अगदी लगेचच धुतच असतं. In the same way, तसं comfort also works in that same level. तसंच सांत्वन सुद्धा त्याच पद्धतीनं वाहत्या पाण्यासारखं वाहतच राहील. Like on 28th of February was our wedding anniversary. जसं 28 फेब्रुवारीला आमच्या लग्नाचा वाढदिवस होता And amazingly, आणि आश्चर्यकारकरित्या both of us forgot. आम्ही दोघेही विसरलो की आज आपल्या लग्नाचा बर्थडे आहे. हालेलुया. आमेन. Congratulations to both of us. We never bought anything. We never thought about anything. 9 o'clock in the morning, she comes and tells me, "Happy anniversary." काहीच नाही. दोघांनी काही घेतलं नाही केलं नाही काही नाही. मग काहीतरी विषय निघाला सँड्रा बरोबर आणि सकाळी 9 वाजता मग मला आठवलं की आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. And I said, yes, happy anniversary, same to you. आणि मग मी त्यांनी मला अभिनंदन. Nothing. See, there was no hurt, no pain, काय no नाही. curses, nothing. काही वाईट वाटलं नाही की बघा एवढी सारी वर्ष झाली लग्नाचा वाढदिवस सुद्धा त्यांनी मला Nothing had happened. Nothing happened. काय नाही होत. Why? का कशाला? Continuous comfort. कारण की सातत्यानं ते वाहत आहे ते आरोग्य ते सांत्वन. Praise the Lord. सांत्वनाचा जो नळ आहे तो आमच्याकडनं कधी बंदच होत नाही. Praise the Lord. हालेलुया. That's why we flow together like that. आणि म्हणून आम्ही One दोघं spirit. जण असे एकत्रित असतो ना नेहमी. Rarely we have fought. आणि फार कमी वेळेला आमची भांडणं Rarely, होतात. I doubt also. म्हणजे शंकाच आहे मला तर आमची कधी भांडणं अशी विशेष झालेली असतील. Comfort from God. कारण देवाकडनं सांत्वन सुरूच असतं. Consolation from God. देवाकडनं सांत्वन आम्हाला मिळतच असतं सारखं. Praise the Lord. Hallelujah. We need to live in that level now. त्या स्तरावरती जरा जायला पाहिजे ब्रदर सिस्टर. We have to reach to that spiritual level. आणि तेवढ्या आध्यात्मिक स्तरावर आता आपली मजल गेली पाहिजे. That God will comfort you every moment. की देवा दर क्षणाला आपलं सांत्वन करत राहील. That even before you
get the hurt, there is a comfort की covering. जखम व्हायच्या अगोदरच मला तर आरोग्य मिळालं सुद्धा. Praise God. Hallelujah. Why wait for the hurt to come? Before the hurt comes, you are already comforted by कशाला God. वाईट वाटल्यावर मग गुडघे टेकून भलीमोठी प्रार्थना करून मग सांत्वन घेऊ? कशाला हृदयाला फार भोकपड पडून हृदयाची जाळी झाल्यावर मग प्रभूकडून सांत्वन घेऊ? नको नको, सांत्वन घेतच राहा, घेतच राहा, Continuously. सारखं घेत राहा. म्हणजे कोणी काय बोललं तरी वाईट वाटायलाही नको आणि काही नको. See, as you walk in the light, जसं तुम्ही प्रकाशात चालता it continuously happens. सतत ही प्रक्रिया सुरू असते. Amen. Huh? Like you say something to your spouse, जसं तुम्ही तुमच्या नवऱ्याला का बायकोला काहीतरी बोललात, out of anger also, चिडून बोललात, and suddenly you feel that that person has not reacted. आणि मग अचानक तुम्ही पाहता मी एवढा चिडून बोललो पण तिने काय उत्तर दिलं नाही, What happened? प्रत्युत्तर केलं नाही. का नाही? God had comforted him. देव बापाने माझं सांत्वन Or केलं God has comforted him. किंवा देव बापाने त्याचं सांत्वन केलं. Are you understand? You need to tap the free resources that come from God. मोफतपणे जो सगळा पुरवठा देवबापांनी करून ठेवलाय तो कधी वापरला तर अनुभव येतील. Praise the Lord. Hallelujah. Amen. Amen. वापरायचा पुरवठा खूप आहे, वापरायला हवा. That's why God said म्हणून ते बोलला in Isaiah 40 verse 1, यशया 40 पहिलं वचन, comfort ye my people, saith the Lord. यशया 40वा अध्याय व त्यातलं पहिलं वचन. विल रीड इट. तुम्ही सांत्वन करा, तुम्ही माझ्या लोकांचे सांत्वन करा असे तुमचा देव म्हणतो. Praise the Lord. किती छान. Comfort. सांत्वन करा, सांत्वन करा, माझ्या लोकांचं सांत्वन करा. Just imagine a son is going through trials कल्पना करा एखादा मुलगा काही संकटातनं त्रासातनं जात आहे, and he goes to his father and says, वडिलांकडे गेला आणि म्हणाला Father, help me. की डॅडी मला तुम्ही जरा मदत करा, I am disillusioned. कारण की मला समजत नाहीये मी काय करू, I don't know what to do. म्हणजे मला काही कळतच नाहीये. The father tries to comfort him, मग डॅडी त्याला सांत्वन द्यायचा प्रयत्न करतात, and yet he is not fully तरी comforted. सुद्धा मुलाचं पूर्ण सांत्वन होत नाही. Why? का नाही? Why the son is not comforted? का बरं मुलाचं पूर्ण सांत्वन तरीही होत नाही? Because though the father has seen many trials, कारण की जरी त्याच्या वडिलांनी अनेक त्रास पाहिलेले असतात, like some of the fathers say, जसं काही वडील म्हणतात एक केस काय उन्हात पिवळं वाईट नाही हे झालं. असेच पांढरे नाही झाले, काय तुला त्रास आहे? कमान टेल मी. हालेलुया. So we say, आपण म्हणतो बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे. त्रासातच हे सगळं हो पांढरं ना. झालं. They say that. But nowadays what shampoo also makes it white. पण अलीकडे काय काय होतं, एखाद्या शॅम्पूनी पण केस पांढरे होतात. And so the father says, don't worry, वडील म्हणतात काळजी करू नको, I'll comfort you. मी तुझं सांत्वन करेन. And so through the vast experience he has, आणि मग जे सगळे मोठे मोठे अनुभव वडिलांना त्यांच्या गत आयुष्यात आलेले असतात, he shares with his son. त्या सगळ्या अनुभवांची शिदोरी वडील आपल्या मुलाबरोबर वाटतात. But still the son is not तरी comforted. सुद्धा मुलाला मात्र काही सांत्वन मिळत Because नाही. there are scars in the father's heart. काय वडिलांच्या स्वतःच्या हृदयावरती अशी जखमांची चादर झालेली And so असते. the father says, मग वडील म्हणतात काय आहे, तुला खरं सांगू का, जास्त एवढं विश्वास ठेवायला नाही पाहिजे, कारण की मी पण यांच्यावर विश्वास ठेवलं होतं, मग त्यांनी मला धोका दिला, ते अजूनपर्यंत राग आहे याच्यामध्ये, तू पण असंच कर. Say, why? Because that person is hurt, and out of that hurt he is asking his son also to live in hurt. कारण की वडिलांना वाईट वाटलेलं आहे, वडिलांच्या हृदयाला जखम झालेली आहे, तशीच आहे ती, त्याला काय आरोग्य सांत्वन मिळालेलं नाही, आणि वडील त्या अवस्थेमध्ये आपल्या मुलाला हे सगळं सांगायला जातात, आणि मग मुलालाही सांत्वन मिळत नाही, मुलाची पण जखम तशीच राहते, वडिलांची पण तशीच राहते. And so he, like in a very philosophical way, he says, आणि फार विचारवंतासारखं मग डॅडी बोलतात, बेटा, हालेलुया. you have to endure it all. आमेन. म्हणजे काय, मी जसं त्रासात गेलो, तुला जायला लागेल बेटा. बने रहो. See, कशात बने रहो? you have to endure it. तू टिकायचं म्हणे त्यामध्ये, But there is no real comfort in that. पण त्या सगळे ते उथळ शब्द असतात, त्यातनं काही सांत्वन मिळत नाही. You know, endurance. टिकून राहणे, टिकाव. Endurance is a word where a person is holding on to a rock. टिकणे, निभाव लागणे म्हणजे काय माहितीये, एखादा माणूस खडकाला घट्ट धरून उभा आहे And the waves are hitting him. आणि लाटा उचंबळून त्याला लागतात, And he is holding. तरी पण तो खडकाला धरून उभा आहे, Enduring. तरी सुद्धा तो टिकून निभाव लागून उभा आहे. What is he doing? काय करतोय? He's not waiting for God to help him. तो काय देवाची वाट पाहत नाही की देवानी मला मदत करावी, He's waiting for the waves to just go down. तो वाट पाहतोय की या लाटा थांबाव्यात. That is endurance. त्याला म्हणतात निभाव, टिकाव. Now that is not a joyful incident. हा काय, ही घटना काय आनंदमय घटना नाही. You are holding on to a rock. तुम्ही खडकाला असे धरून आहात
And you're just hoping, you आणि cannot आशा pray because you are hoping आशा बाळगताय that these waves will go off. की या लाटा आता तरी थांबतील. So you hold on till the waves go off. आणि त्या लाटा थांबेपर्यंत तुम्ही खडक घट्ट धरून उभे असता. That is endurance. त्याला म्हणतात टिकून राहणे. But patience is पण धीर, holding on to the rock, धीर म्हणजे खडकाला घट्ट धरणे, trusting in God, देवावर विश्वास ठेवणे, and the fire is still burning in you. आणि तरीही हृदयामध्ये अग्नी जळत असणे. Amen. आमेन. And the water will go away because of the fire which licks up the waters. आणि उचंबळून येणाऱ्या लाटांचं पाणी जाणार, परत फिरणार का? कारण जी आग तुमच्यात पेटलेली आहे त्यामुळे. Like Elijah's sacrifice, the fire came and licked up the water. जसं एलियाचं ते अर्पण अग्नी खाली पडली आणि पूर्ण पाणी चाटून घेऊन गेली. So the world speaks about endurance. तर जग टिकून राहा असं म्हणतं. पकड़ के रे हो जाएगा, वो तकलीफ निकल जाएगा धीरे धीरे से. हार मत मान. जैसे कभी निकलेगा, वो मालूम नहीं बेटा, मेरा तकलीफ 15 साल तक था. So they don't know. त्यांना माहित नाही. Now so the son is thinking, now मुझे भी 15 साल मग लगेगा. मुलाला असं वाटायला लागतं की मलाही पुढची 15 वर्ष लागतात का काय या प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला. And so he says, I have got 15 years. So the devil says, okay, he has said it, so let me trouble this fellow 15 years. मग वडील म्हणतात ना की मी तर 15 वर्ष अशा सगळ्या त्रासातनं गेलो होतो. मग सैतान बरोबर ते शब्द उचलतो आणि पोरालाही पुढची 15 वर्ष ते त्रास देतो. And so the boy is not comforted. मुलाचं सांत्वन होत नाही. And then the father takes out incidences from his heart. आणि मग वडील आपल्या हृदयातनं घटना बाहेर काढून सांगतात. Amen. आमेन. इथं मला त्रास झालं, तिथं मला त्रास झालं, हे असं केलं, त्यांनी असं केलं, यांनी असं केलं. See? टेन्शनची Why? स्टोरी. It's not healed. त्यांना स्वतःला आरोग्य नाही. आणि बेटाचं असं आहे का? हो का? मला पण यांनी त्रास दिलं, असं आहे का? दोघांना त्रास आहे, दोघं आता जखमी आहे. मी that son also is now in म्हणजे God. पहिलं वडील एकटेच घायाळ होते, आता मुलगाही घायाळ, म्हणजे अख्खी फॅमिली घायाळ. But if that father पण वडील is comforted by God, जर समजा त्या वडिलांना देवाकडनं सांत्वन मिळालेलं असेल किंवा त्यांनी देवाकडनं सांत्वन घेतलेलं असेल, there is healing in his heart. तर त्यांचं हृदय बरं झालेलं He असतं. has forgiven all those people who had hurt him. त्या सगळ्या लोकांना त्यांनी क्षमा करून टाकलेली असते की ज्यांनी त्यांना वाईट वाटेल असं बोललंय, केलंय वगैरे And he वगैरे. tells his son, आणि ते आपल्या मुलाला म्हणतात, don't worry, राजा तू टेन्शन नको घेऊ, this trouble will pass away. हा त्रास असा निघून जाईल. God will help you. देव तुला मदत करेल बेटा. God will strengthen you. देव तुला शक्ती देईल राजा. One day all these enemies will pass हे away. सगळे शत्रू एक दिवस निघून जातील. But you shall stand. तू मात्र अगदी खंबीर उभा राहशील. Because the कारण God who comforted me त्या देवाने माझे सांत्वन केले, will comfort you. तोच देव तुझेही सांत्वन Your करेल. father is alive. तुझा बाप अजून जिवंत आहे. You also will be alive. तू सुद्धा जिवंत राहशील. I don't understand. That is the proper comfort. याला म्हणतात योग्य व्यवस्थित सांत्वन. Because there is hope. का आशा आहे? The world does not have hope. जगाला आशा नाही. Now, he is not telling lies. तो काय खोटं बोलत नाहीये. The world will somehow, to have the son in proper frame of mind, he will tell lies also. मुलाला योग्य त्या आकृतीमध्ये ठेवायला कदाचित ते खोटेही बोलतील. A father will say, कदाचित वडील म्हणतील, काळजी करू नको, दुनियेतल्या वडिलांचं आणि मुलाचं सांगतोय. कदाचित वडील म्हणतील तू काळजी करू नको, निघून जाणार याच्यातनं. हातनं निघशील तू. पण मनात तो म्हणतो मला 15 वर्ष लागलं, मुलाला काय माहित ना पण निघणार. वडिलांची आत घाबरवली असते. But he says it. पण वडील आपलं बोलायचं म्हणून बोलतात. See, that is not real comfort. त्याला काय खरं सांत्वन म्हणतात का? But when a Christian father says, पण एखादा ख्रिस्ती बाप किंवा ख्रिस्ती वडील काही बोलतात, he is telling the truth. ते सत्य बोलतात. He is telling the truth. ते सत्य बोलतात. And he says, son, Hallelujah. don't worry. आणि म्हणतात मुला काळजी करू नको, I also went through it मी all. पण या सगळ्यातनं गेलेलो. My God healed me. माझ्या देवाने मला आरोग्य My दिलं. Jesus healed माझ्या me. येशूनी मला आरोग्य And दिलं. son, you will मुला, come out of it. तू पण या सगळ्यातनं बाहेर पडशील राजा. काळजी करायची नाही. He who has not been dealt by God, how can he deal your case? ज्या माणसाच्या स्वतःच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या कारवाया झालेल्या नाहीत, तो माणूस तुमच्या समस्येमध्ये तुम्हाला काय तुमची समस्या सोडवून देणार आहे? Amen. आमेन. Job had best 3. योबाचे 3 जिगरी दोस्त. Like my brother-in-law Milan in the world when he said best 11 he had. जसं माझा भाऊ मिलन जेव्हा जगात होता तेव्हा त्यांची एक मित्रमंडळी होती 11 जणांची आणि त्यांनी नाव ठेवलं होतं ग्रुपला बेस्ट 11. Best 11. हालेलुया. But best 11 could not even comfort him 11 minutes. बेस्ट 11 नी 11 मिनिटं सुद्धा सांत्वन केलेलं नाही. Job had best 3. योबाकडे तसे होते बेस्ट 3. They came to him in his trouble. आले योबाला त्रास झाल्यानंतर भेटायला. मी म्हटलं कर्टसी विजिट सुरू.
Could they really comfort him? खरोखर सांत्वन देऊ शकले का ते त्याला? No, Job had to finally stop them. नाही, शेवटी अक्षरशः योबाला त्यांना थांबवावं लागलं की तुम्ही बोलू नका बाबा. In Job 21:34 he said, "बोलू नका." योब 21:34 मध्ये योब शेवटी आपल्या मित्रांना म्हटला, तुम्ही तोंड उघडू नका. How can you comfort me with all your nonsense talk? या सगळ्या निरर्थक शब्दांनी तुम्ही काय माझं सांत्वन करणार आहात? तुम्ही बोलूच नका. Because in all your answers there is falsehood. कारण तुमच्या सर्व उत्तरांमध्ये खोटेपणा आहे. Read it. वाचूया योब 21वा अध्याय आणि 34वं वचन. See, sometimes I told you a father has to lie to his son because he does not want his son to slip more down. कधी कधी वडिलांना आपल्या मुलाला खोटं बोलावं लागतं का? कारण त्यांनाच वाटतं की नको मुलगा अजून नाही तर खाली घसरायचा, आपण काहीतरी खोटं बोलूया. योब 21:34. तुमच्या उत्तरात केवळ कपट राहते, तर मग तुम्ही माझे सांत्वन व्यर्थ का करता? See, का व्यर्थ वेस्ट टाइम करता? कशाला? Amen. हालेलुया. Does that mean you can never take any kind of comfort from anybody, even your close family people? याचा अर्थ असा लागतो का की तुम्ही कधीच कुठल्याही माणसाकडनं सांत्वन घ्यायचं नाही, तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडनं का परिवाराकडनं सुद्धा तुम्ही कधी सांत्वन घ्यायचं नाही, असं का? See, they can come visiting you, ते तुम्हाला भेटायला येऊ शकतात, but don't expect them to give you inner healing. पण जरी ते तुमचे सगळे जिगरी दोस्त भेटायला आले किंवा कोणी भेटायला आलं तरी ते तुम्हाला आतील आरोग्य देतील अशी अपेक्षा त्यांच्याकडनं बाळगू नका. Are you understanding? कारण ती अपेक्षा चुकीची आहे. Don't say also, असंही म्हणू नका. तुम्ही काय मला comfort कर. No, don't say that. बोलायची गरज नाही. Let them say many words. त्यांना बोलू दे काय बोलायचं ते. They will say many things to you. ते बरंच काही तुम्हाला सांगतील. काय करायचं, हो ना. आमच्या जीवनात पण असं झालेलं हो आहे, ना. हे वाईटच जग आहे, हो ना, मला पण त्रास झाला, माझं पण असं झालं, हो ना, या त्रासामुळे मला डबल डायबिटीज. They'll say all that. असं त्यांचं सगळं चालू राहील. You have to listen. तुम्ही ऐकायचं. 2 years God has given. 2 कान दिलेत ना देवानी, कशाला? नाही ते एकच दिला असता की 2 दिलेत ब्रदर. Yes, if they are a believing brother or sister, हा, विश्वासू कोणी आपले भाऊ बहीण असतील listen to them. तर त्यांचं ऐका. Because कारण comfort my people, comfort God. माझ्या said. लोकांचं सांत्वन कर, माझ्या लोकांना सांत्वन दे, असं देव म्हटलं. He's not telling the worldly people to comfort God's people. तो जगिक लोकांना सांगत नाहीये की तुम्ही येऊन माझ्या बिलीवर लोकांना सांत्वन द्या. नाही नाही He नाही. is talking about believer brethren comforting believer brethren. तो बिलीवर भावा बहिणींना सांगत आहे की तुम्ही जाऊन इतर बिलीवर भावा बहिणींचं सांत्वन करा. Amen. तर बिलीवर कोणी बंधुजन तुमचं सांत्वन करायला कधी आले तर तुम्ही त्यांचं ऐकलेलं चालेल. Amen. You will be comforted. आणि तुम्हाला त्यातून सांत्वन मिळेलही. And if really God's grace is there upon that brother or sister, आणि खरोखर समजा त्या बिलीवर भावावर किंवा बहिणीवर देवाची कृपा असेल when he prays for you, तर ते जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतील God's comforting healing will be upon you. परमेश्वराचं सांत्वनदायी आरोग्य तुम्हाला लाभेल. Praise God. Amen. But the problem with Job was, पण योबाचा प्रॉब्लेम किंवा त्रास असा होता, when he went through tribulation, योब जेव्हा संकटातनं गेला he made the first choice of his friends. पहिली निवड त्यानं आपल्या मित्रांची केली. Big mistake. मोठी घोडचूक. Trying to take comfort from his worldly friends. की जगिक मित्रांकडनं सांत्वन घ्यायला गेला, बिलीवर बाबा चुकला. Never take comfort. Go out of the way and try to take comfort from the worldly people. विश्वासू किंवा बिलीवर झाल्यानंतर दुनियेतल्या अविश्वासू माणसांकडनं सांत्वन घ्यायला जाऊ नका. तुम्ही बिलीवर आहात. Because कारण you will go with one burden, तुम्ही एक ओझं घेऊन जाल, and while coming, येताना you will be doubly bent. असे वाकून 100 ओझी घेऊन याल. काय झालं? मी एकदम थोडं असं सरळ हो ना, पहिले का हालती ठीक था. Because that fellow put his trouble on you also. कारण तुम्ही ज्याच्याकडे सांत्वन घ्यायला गेला होता त्या तुमच्या अविश्वासू भावा बहिणींनी तुमच्यावर अजून 100 ओझी लादली. Are you understanding? कळतं का? And then you come back with his trouble also. आणि मग तुम्ही स्वतःचे त्रास तर असतातच आणि येताना त्यांचे पण सगळे त्रास आणि टेन्शन घेऊन घरी येता. Then wife asks, काय झालं? मग बायको विचारते, अहो काय झालं? काय आहे, त्याला खूप त्रास आहे. किती त्रासात गेला, वा वाईट एकदम देव. And this fellow also is got his put that. म्हणजे ही विचारते की तुम्हाला काय झालं, तर तो त्यांचं टेन्शन सांगायला सुरुवात करतो. You roll your trouble anywhere, it will roll back to you with double rolling. आणि कुठेही तुम्ही तुमचे त्रास जर टाकलेत ना
तर ते परत दुप्पट वेगानं गडगडत तुमच्याकडे येतील. But you roll your trouble on Jesus, it will not come back. पण येशूच्या पायाशी जर तुम्ही तुमचे त्रास असे फेकून दिले ना, तर ते परत माघारी गडगडत तुमच्यावर येणार नाही. Praise God. Amen. When Job reached God, God really comforted him. इयोब जेव्हा देवापर्यंत पोचला, देवाने खरोखर त्याचं सांत्वन केलं. God healed him. देवाने त्याला बरं केलं. God blessed him. देवाने त्याला आशीर्वाद दिला. Joy returned to his family. देवाने त्याला परिवार परत केला. Bible says in Job 42 verse 11. इयोब 42:11 वचन बायबल म्हणतं. Then came there to him all his brothers and all his sisters and all those who had been of his acquaintance before and ate bread with him in his house. They comforted him. See, now they comfort him. And consoled him concerning all the evil that Yahweh or God had brought on him. Everyone also gave him a piece of money and everyone a ring of gold. Hallelujah. इयोब 42:11. परमेश्वराने इयोबाला मग त्याचा परिवार सुद्धा परत केला. पहा, तेव्हा त्याचे सर्व भाऊ व त्याच्या सर्व बहिणी व जे सर्व पूर्वी त्याच्या ओळखीचे होते तेही त्याच्याकडे आले आणि त्याच्या घरात त्याच्याबरोबर जेवले. आणि जे अरिष्ट यहोवाने त्याच्यावर आणले होते त्या सर्वाविषयी त्यांनी त्याच्याकरता शोक केला व त्याचे सांत्वन केले. आणि प्रत्येकाने त्याला एक केशिता नावाचे नाणे दिले आणि प्रत्येकाने त्याला सोन्याची अंगठी दिली. See, that comfort was more of wishes to him. ते जे सांत्वन होतं ना, ते जास्त प्रमाणामध्ये दिलेल्या शुभेच्छा होत्या. It's not a real comfort because he already was blessed. खरं सांत्वन नव्हतं ते, कारण की इयोब तोवर देवाकडनं आशीर्वादित झालेला होता. यांच्याकडनं आलेल्या नुसत्या शुभेच्छा. Like they said. जसं ते म्हणाले, बरं झालं जॉब, फर्स्ट क्लास, तू याच्यामधनं सुटला, तू चांगलं झालं तुझं. That is good. ठीक आहे, चांगलं आहे. Amen. But beyond that they could not do. पण त्याच्या पलीकडे ते काही करू शकले नाहीत आणि बोलूही शकले नाही. Praise God. हालेलुया. That's why take the help of the Lord, take the help of the Holy Spirit. म्हणून पवित्र आत्म्याची आणि प्रभूची मदत घेणं हे नेहमी चांगलं. Amen. हालेलुया. I know of a young mother who was wounded in the heart मला एक तरुण आई ठाऊक आहे की जिचं हृदय जखमी झालं होतं, because she suffered the loss of a baby due to miscarriage. कारण की तिचं गर्भपात झाला आणि तिचं बाळ गेलं. And the parents tried to comfort her, तिच्या आई वडिलांनी तिला खूप सांत्वन द्यायचा प्रयत्न केला, but she was not comforted. तिचं काही सांत्वन झालं नाही. She was like the mother, that Rachel mother who was weeping in Rama because her child was lost. रामा या ठिकाणी राहेली सारखी जी आई आपलं बाळ गेल्यामुळे जे रडणं करत होती त्यासारखी या तरुण मुलीची अवस्था होती. Bible says she was not comforted. बायबल म्हणतं की तिचं Rachel was not सांत्वन, comforted. राहेलीचं सांत्वन झालं नाही. And so this lady was not comforted. तसं ही तरुण मुलगी असं सगळं झालं, तिला सांत्वन मिळेना. The parents tried to comfort her. आई वडिलांनी तिचं सांत्वन करायचा प्रयत्न केला. And she said, okay. ती म्हटली ठीक आहे. Because the parents were not believers. आई वडील काही बिलीवर नव्हते. So as much as they could, they were just consoling her. आई वडील काही प्रभू येशूवर विश्वास ठेवणारे नव्हते, म्हणून आई वडिलांना जमलं तेवढं आई वडील तिला बरं बोलले. See, it's not a comfort, it's consoling. सांत्वन म्हणजे खरं सांत्वन पण नाही, बरं बोलले. Next day, पुढच्या दिवशी this girl came out of the house ही मुलगी घरातनं बाहेर आली and she was walking toward the railway line to commit suicide. रेल्वे लाईन कडे निघाली आत्महत्या करायला. And so it was Saturday शनिवार होता and somebody saw her कोणीतरी तिला जाताना पाहिलं and they brought her for our meeting. आणि तिला आपल्या सभेला शनिवार होता तर घेऊन आले. And when she heard the word of God, तिनं जेव्हा देवाचा संदेश ऐकला, great comfort filled her heart. एक मोठं सांत्वन त्या मुलीच्या हृदयात आलं. And all that mourning went away and she was filled with the oil of joy. तो सगळा शोक तिच्या हृदयातला निघून गेला आणि आनंदाच्या तेलानं मुलगी भरली. See, there is always a garment of praise when you are mourning. जेव्हा तुम्ही शोक करत असता किंवा शोकातून जात असता त्याला स्तुतीचा झगा देखील असतो बर का. There is a garment of joy for the spirit of heaviness. आनंदाचा झगा आहे जड आणि दुःखी आत्म्यासाठी. And that only God can give you. आणि तो केवळ देवच देऊ शकतो, घेतला तर मिळेल. And then when I was preaching the word, आणि जेव्हा मी संदेश सांगत होतो she was so comforted. तिला इतकं सांत्वन मिळालं, She went straight home. घरी गेली, ती लगेच घरी गेली. The parents didn't even know that she was trying to commit suicide. आई वडिलांना कळलं सुद्धा नाही की आपली मुलगी आत्महत्या करायला गेली होती. She told her husband, ती आपल्या पतीला म्हणाली don't tell at home, की तुम्ही घरी बोलू नका, but I was going to die. पण आज मी मरायला चालले होते.
But जीव द्यायला. पण somebody took me for the blessing meeting. कोणीतरी मला भेटलं मध्ये रस्त्यात आणि ते मला तिथं दापोडीला आशीर्वाद सभा चालते तिथे घेऊन गेले. And Jesus there healed my heart. आणि तिथल्या येशूनी माझ्या हृदयाला बरं केलं. Now see, she didn't even now receive a child or any blessing. अजून तर तिला काही परत दिवस गेलेले नाही का, बाळ झालेलं नाही का, काही नाही बरं. But next Saturday she brought a husband. पुढच्या शनिवारी ती नवऱ्याला घेऊन आली. And they continued coming week after week. दोघेही जण अगदी दर आठवड्याला येत राहिले. And in that same year, त्याच वर्षी again she was carrying. परत तिला दिवस गेले. And God blessed her with the son. देवाने तिला मुलाचा आशीर्वाद दिला. And she testified from the stage. आणि तिने स्टेजवरून साक्ष सांगितली. And her child was dedicated here on Sunday. आणि तिच्या मुलाचं समर्पण रविवारी या ठिकाणी या वेदीवर केलं गेलं. Even her parents could not comfort her. तिचे आई वडील सुद्धा तिचं सांत्वन करू शकले नाही. How wonderful it is to have believing parents around. विश्वासू आई वडील असणं, तर असे आईबाप असणं धन्य आहे. What a blessing it is. किती मोठा आशीर्वाद आहे. To be surrounded by believing family members. परिवारामध्ये जर सगळे विश्वासू असतील तर असा परिवार आणि असं घर असणं फार छान. Amen. आमेन. You would rather listen to a 16-year-old believer boy in counseling than listen to a 70-year-old man with white hair who has not a touch or comfort from God. मी तर म्हणतो सल्ला मसलत घेण्यामध्ये 70 वर्षाचा जगिक वृद्ध माणूस, अगदी पिकलेले केस आहेत, 70 वर्षाचा आहे पण दुनियेतला आहे, त्याचा सल्ला घेण्याऐवजी 16 वर्षाच्या तरुण बिलीवर मुलाकडनं सल्ला घेतलेला परवडेल. See, I'm not talking about counseling in the sense of the world. I'm talking about comfort. सांत्वनाविषयी बोलतो, खरोखर सल्ला मसलत नाही म्हणत मी, पण सांत्वन. Amen. हालेलुया. दुनियेतल्या 70 वर्षाच्या माणसाकडनं घेण्यापेक्षा बिलीवर 16 वर्षाच्या पोराकडनं घेतलेलं चांगलं. But what happens is, पण काय होतं, our traditional Christians go to the world to take counseling. आपले पारंपरिक नामधारी ख्रिस्तीजन जगाकडे धावतात सांत्वन घ्यायला. Amen. आमेन. We are called to seek after those who know God. नको, आपल्याला ज्या लोकांना जिवंत देव ठाऊक आहे त्यांच्या मागे जाण्यासच बोलवलेलं आहे. You are called to seek comfort from them who have themselves received comfort from God. ज्यांना स्वतःला जिवंत देवाकडनं सांत्वन मिळालंय अशांकडनंच तुम्हाला सांत्वन घ्यायची परवानगी दिलेली आहे. Now a person who is born with a silver spoon in his mouth, he may not know what real comfort is. ज्या माणसाचा जन्म अगदी चांदीचा चमचा मुखात घेऊन झालेला असेल सुखामध्ये, तर त्याला हे कळणारच नाही ना. Amen. Amen. Why? का? Because he has not received any measure of comfort, because he has not gone through any trying time. त्याला दुःख काय, समस्या काय कळणारच नाही, आणि म्हणून त्याला सांत्वन काय हेही कळणार नाही, कारण की तो कधी दुःखात न गेलेलाच नाही. And that can be a Christian too. आणि तो एखादा ख्रिस्ती माणूस सुद्धा होऊ And असू शकतो. when he speaks, आणि जेव्हा तो मग बोलतो it's all empty words. ते उथळ आणि रिकामे शब्द वाटतात. It's all empty words. ते सगळे त्याचे रिकामे शब्द वाटतात. He may even quote the word. आणि कदाचित तो बायबल मधून सुद्धा सांगत असेल, You're not comforted. पण आपल्याला तेवढं सांत्वन त्याच्या शब्दातनं मिळत नाही. Because कारण the power comes from the comfort you have received. That same comfort goes to others. सामर्थ्य तुम्हाला जे सांत्वन मिळालेलं आहे त्या सांत्वनातनं येतं आणि मग तेच सामर्थ्य त्या पुढच्याला जातं. तेच सांत्वन त्या सामर्थ्याने समोरच्याला जातं. A person who has gone through tribulations and trials. म्हणून एखादा बिलीवर माणूस जेव्हा संकटातनं, त्रासातनं, परीक्षेतनं, मोहपाशातनं गेलेला आहे, And he has taken comfort every time from God. आणि दर वेळेला त्यांनी जिवंत देवाकडनं मदत, सांत्वन घेतलेलं आहे, He is full of comfort in his heart. तो त्याच्या हृदयात सांत्वनानं भरलेला असतो. His very presence will give you comfort. आणि मग असल्या माणसाची उपस्थिती म्हणजे जे म्हणतात ना की ते आले तरी आम्हाला बरं वाटतं, His very tears for you will give you comfort. त्यांचे अश्रू, त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले तर त्यातनंही तुम्हाला सांत्वन मिळतं. His only his touch on your head will be enough for comfort. त्यांनी केवळ तुमच्या डोक्याला स्पर्श केला तरी तुम्हाला सांत्वन मिळतं. There are people who have never gone through harrowing time. आहेत अशी काही बिलीवर लोक सुद्धा जी कधीही आपल्या जीवनात त्रासांमधनं गेलेली नाही. And so they never had a chance to take comfort from God. आणि चांदीचाच चमचा सारखा तोंडात असल्यामुळे दुःख माहित नाही आणि परमेश्वराकडनं सांत्वन त्यांना कधी मिळालेलं नाही. And so when they tell you, आणि मग अशी जी कोणी मंडळी असते ती तुम्हाला समजा सांगते don't worry, की काळजी करू नको,
सगळं मिळणार तुम्हाला, वगैरे वगैरे. जेवण सगळं मिळणार. तुम्हाला काय माहिती, तुमचं पोट रोजच भरलं. हो, तुम्ही काय म्हणाल, तुम्हाला भूक लागायचे चिमटे, तुम्हाला काय माहिती. And those words will be empty. आणि मग ते शब्द असे उथळ आणि रिकामे असतात. And if he's a singer, his singing will be empty. आणि समजा मग तो गायक आहे तर त्याची गायकी पण रिकामी आणि उथळ जाते. If he's a preacher, his preaching will be empty. आणि मग समजा तो उपदेशक आहे तर त्याचा उपदेश सुद्धा असा रिकामा आणि उथळ वाटतो. And it does not have any effect on anybody. आणि कुणावरच त्याचा काही परिणाम होत नाही. Amen. Amen. But some will say, Pastor, what can I do if I am born with a silver and gold spoon, two spoons in my mouth? What can I काही do? लोक लगेच म्हणतील, असं कसं पास्टर, मी जर माझ्या घरामध्ये चांदीचा चमचा नाही, सोन्याचे 2-2 चमचे तोंडात घेऊन जन्माला आलोय, तर मग माझी काय चूक आहे का? See, you can also receive comfort from God. When you work for God, you will go through tribulation and you will receive comfort from God and you will comfort others then. असं जर असेल तर तू जेव्हा देवाचं कार्य हातात घेऊन सुरू करशील, त्या देवाच्या कार्याला करताना नक्कीच तुझ्या जीवनामध्ये त्रास आणि समस्या येणार. त्यात तू देवाकडनं सांत्वन घे आणि मग दुसऱ्यांना दे. Start living for God if you are not, I'm not saying, and I'm not encouraging you to be persecuted. मी तुम्हाला प्रोत्साहन देत नाहीये की तुमचा छळ व्हायलाच हवा, अजूनपर्यंत तुमचा छळ झाला कसा नाही, असं नाही. I will only say अजूनपर्यंत तुम्ही preaching नाही केलं असं बोलणार. मी असं म्हणेन. See, when you start living for God, कसं असतं माहितीये का, देवासाठी जेव्हा आपण खरं खुरं बरं का, खरं खुरं जगायची सुरुवात when you करतो start serving God, आणि देवाचं काम सुरू करतो, 100% you will be persecuted. 200% छळ होणार. You will be persecuted. 200 You will be going to the prayer room constantly for comfort. आणि सारखं सारखं प्रार्थनेच्या खोलीमध्ये सांत्वन घ्यायला जायलाच लागणार. Amen. हालेलुया. And even living a Christian life, आणि ख्रिस्ती जीवन जगणंही it's a sacrifice. त्याग आहे हो. चिमटे It's a बसतात. sacrifice. ख्रिस्ती जीवन जगणे हा त्याग आहे. Forget about preaching Christ. Even living a Christian life, it's a sacrifice. ख्रिस्त गाजवणं, ख्रिस्त सांगणं तर मग बाजूलाच, ख्रिस्ती जीवन जगणं सुद्धा त्याग आहे. Amen. आमेन. It's a sacrifice. त्याग आहे त्याग. There are many things you sacrifice for the name of Jesus. येशूच्या नावाखातर बऱ्याच गोष्टींचा त्याग तुम्ही करता की नाही? You leave this, you leave हे that. सोडता, ते सोडता. Even significant things also you leave for Christ. अगदी काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या वाटत असतील त्या सुद्धा तुम्ही ख्रिस्ता खातर सोडून देता की मला नको. Some of the good jobs you leave काही चांगल्या नोकऱ्या तुम्ही सोडता for Christ. ख्रिस्तासाठी. Just because you want to come on Sundays and का Mondays. नाही, मला शनिवारी रविवारी चर्चला जायला हवं असतं, ते लोक शनिवार रविवार चर्चला जायची वेळ देत नाहीत, मग असू दे लाखाची नोकरी, मी घेणार नाही. And then मग you see some other people काही लोक इतर तुम्ही पाहता and earning more than you, तुमच्यापेक्षा जास्त कमवत असतात. and you could have earned more than them if you had been like them. आणि तुम्ही जर त्यांच्यासारखे राहिले असता तर तुम्हाला माहितीये की मी तर ह्यांच्याहून दुप्पट कमवलं असतं. But for Christ you have sacrificed. पण येशू ख्रिस्ता खातर तुम्ही त्याग केलाय की नाही म्हणता. And then मग when you meet that other person, जेव्हा त्या समोरच्याला तुम्ही भेटता there is a little bit hurt in you. थोडं तुम्हाला वाईट वाटतं. We are human beings. शेवटी आपण मानव प्राणी A little आहोत. hurt is there. थोडंसं वाईट वाटतं. Oh, see, this fellow has gone up. हा किती वर गेला ना. But then when you go to God, पण जेव्हा मग तुम्ही देवाकडे येता, He comforts you. प्रार्थना करता, देव तुमचं सांत्वन करतो And you come out. आणि तुम्ही त्यातनं बाहेर येता. He say 100 job येशू के लिए कुर्बान. आणि मग असं म्हणता की येशूसाठी 100 नोकऱ्या कुर्बान रे. You are healed. आरोग्य. You are comforted. जाऊ दे तिकडे, मला काही नको. And with the same comfort you comfort others. आणि तेच सांत्वन घेऊन तुम्ही इतरांचं सांत्वन करायला जातात. मग समोरचे म्हणतात यांच्या सांत्वनात खूप वजन आहे, कसं नसेल, खूप त्रासात न गेले. Are you understanding? कळतं का? In these past 25 years, गेल्या 25 वर्षात we have really gone through many things. खूप त्रासातनं बऱ्याच गोष्टींमधनं आम्ही गेलेलो आहोत. That's why there is a great comfort in us. म्हणून आमच्यात ना खूप मोठं सांत्वन आहे. That's why when we speak, म्हणून जेव्हा आम्ही बोलतो people are comforted. लोकांना सांत्वन मिळतं. We don't have something extra, something in us that we could comfort you. आमच्यामध्ये काय, आमच्या शरीरामध्ये जास्तीचं असं काही नाहीये की आम्हाला काय 2 डोकी का 10 मेंदू का 2-4 हात, असं काही नाही की ज्यामुळे तुम्हाला आम्हाला बघून काय ऐकून सांत्वन मिळतं. असा काही भाग नाही. पण ज्यातनं आम्ही गेलो, त्यातनं आम्ही घडलो, त्यातनं आम्ही सांत्वन घेतलं, जे अलीकडे पास ऑन केलं की तुम्हाला बरं वाटतं. Praise the Lord. It is as simple as that. एवढं साधं सोपं सरळ गणित आहे ज्याचा गोंधळ करतात बिलीवर लोक. Amen. आमेन. Some people don't want to go through all these. काही बिलीवर लोकांना कुठल्याच त्रासातून जायला नको असतं. मला सहन Hiding Christians. लपलेले ख्रिस्ती, And so they are not persecuted. लपलेले छपलेले, मग त्यांना काही त्रास छळ होतच नाही. Amen. हालेलुया.
And so they cannot comfort anybody. लपून लपून ख्रिस्ती असतात ते, म्हणून त्यांना काही छळ वगैरे होत नाही, मग ते कोणाचं सांत्वन सुद्धा करत नाही. Only Christians seasoned by heartache are the heroes most likely to be entrusted with the divine grace of God to comfort other people in their trouble. त्रासांमधून जाऊन घडून जे मुरलेले खरे ख्रिस्ती जन आहेत, बिलीवर जन आहेत, त्यांनाच हा अधिकार आहे इतरांना सांत्वन द्यायचा, कारण त्यांनी ते सांत्वन त्याच्याकडनं घेतलेलं आहे. Listen people. ऐका, only going through harrowing time will not entitle you to be a man of comfort to others. फक्त भयानक संकटातनं जाऊन झालं आता मी इतरांना सांत्वन द्यायच्या योग्यतेचा झालो असं होत नाही. पण going through trials, त्या सगळ्या भयानक त्रासांमधनं, परीक्षांमधनं जायचं, going to God, देवाकडे जायचं, getting healing and comfort from God, देवाकडनं आरोग्य आणि सांत्वन घ्यायचं, will entitle you with the power to comfort others. मग तुम्हाला ती पदवी मिळते की आता तू इतरांना सांत्वन देऊ शकतो. Because clearly it says, लिहिलेलं आहे, अगदी स्वच्छ लिहिलंय, who comforts us in all our tribulation, that we may be able to comfort them which are in any trouble. How? By the comfort we ourselves are comforted of God. आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, यासाठी की ज्या सांत्वनाने आम्ही स्वतः देवाकडनं सांत्वन पावतो, त्या सांत्वनाकडून आम्ही जे कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करायला समर्थ असावे. किती क्लिअर कट लिहिलंय. You cannot comfort others unless you receive comfort in you. जोवर तुम्ही देवाकडनं स्वतःसाठी सांत्वन घेत नाही, तोवर तुम्ही इतरांना सांत्वन द्यायच्या योग्यतेचे होत नाही. That means even if a worldly man has gone through a harrowing time for 50 years, yet his words of 50 minutes also cannot give you comfort for 1 second. याचा अर्थ काय लागला की दुनियेतला 50 वर्षाचा माणूस अगदी महाभयानक संकटातनं गेलेला आहे, तर त्याचे 50 मिनिटाचे जरी सांत्वनाचे शब्द असं तो म्हणतो, ते तुम्हाला सांत्वन देऊ शकत नाही. He cannot give you 1 minute of comfort. एका मिनिटाचंही सांत्वन त्यातनं मिळणार नाही. You will feel like getting up from that place and उलट running तुम्हाला away. जीव घाबरू लागेल आणि असं वाटू लागेल इथून कधी एकदा उठून घरी जाऊ. Not wise heads नको can comfort you. ही सगळी ज्ञानी डोकी दुनियेतली तुमचं सांत्वन करू नाही शकत. No. Only he who is comforted of God can comfort others. जो देवाकडनं सांत्वन घेतलेला आहे तोच इतरांना सांत्वन देणार आहे. Just imagine. कल्पना करा, If a mother who lost a child comes to the worldly person, एखादी आई की जिचं बाळ गेलं, वारलं, ती एखाद्या जगिक माणसाकडे आली, what comfort are they going to give her? ती जगिक माणसं तिला काय सांत्वन देणार? काय आता चालेल काय? See, what will the world comfort her? ती दुनियेतली माणसं हिला काय सांत्वन देणार? But if she comes to a believer, पण समजा ती एका बिलीवर कडे आली and he has gone through worst cases, तो बिलीवर तर याहूनही जास्त भयानक त्रासातनं गेला आहे, and he has dealt by God, आणि देवाने त्याच्या जीवनात कार्य केलंय, and he is standing. आणि तो उभा आहे. So I'm not saying he is fallen down and you are asking him to comfort you. पडलेला बिलीवर नको बर का, की जो त्रासांमधून छळांमधून गेला पण पडला, असा बिलीवर नको. Amen. Amen. Don't go to a believer who has gone through harrowing time and is completely bedridden now and you go to him. No. असल्या बिलीवर माणसाकडे जायचं नाही की जो बिलीवर आहे, प्रचंड त्रासातनं गेला आणि शेवटी पडला, असा पडला की बस त्याच्याकडे तुम्ही जाऊ नका. Don't say. असं म्हणू नका. एक आहे दापोडीमध्ये, तो 50 वर्ष त्रासातून गेलेले, आता बिछाण्यावर झोपलेले, त्याच्याकडे आपण जाऊ. बिलीवर No. Is he standing today? उभे आहेत का आज ते? Is he standing? आज ते उभे आहेत का? Is he bold in the name of Jesus? आज येशूचं नाव धैर्यानं घेत आहेत का? Is he healed in his heart? त्यांचं हृदय आरोग्यवान आहे का? Is he comforted by God? त्यांना स्वतःला देवाकडनं सांत्वन मिळालंय का? बिलीवर असले तरी काय झालं? Listen to such people. अशांच आहे का की ज्यांना देवाकडनं सांत्वन मिळालेलं आहे, त्रासांमधून जाऊन जे खंबीर येशूचं नाव घेऊन उभे आहेत. Amen. आमेन. How does this comfort come from Christ? हे सांत्वन ख्रिस्ताकडून कसं येतं? From his loyalty, from his truth. त्याच्या प्रामाणिकतेतनं, त्याच्या इमानदारीतनं, त्याच्या विश्वासूपणातनं आणि सत्यातनं. Amen. आमेन. It comes that way. असं येतं. Amen. आमेन. God will comfort you. देव तुमचं सांत्वन करेल. Now, आता if you are sinning, don't expect God to comfort you. तुम्ही जर पाप करत असाल
तर देवाकडनं सांत्वनाची अपेक्षा बाळगू नका. There are people who soothe their conscience by काही लोक- making light of sin. काही लोक आपल्या सद्विवेक भावाला पापाविषयीनं थोडस हलकच संभाषण करून Yes, don't do that. असं नका करू. Don't say, तुम्ही एवढं पाप केलं 50 वेळा केलं, काय नाही मी तुला कम्फर्ट करतो, जा. That means this fellow is living in sin, that's why he is comforting him with that same kind of याचा comfort. अर्थ कळला का? हा बिलीवर स्वतः पापात जगत आहे म्हणून त्या समोरच्या बिलीवरला पाप करतानाही म्हणतोय की ठीक आहे काय हरकत नाही. See, are you understand? कळतं? When a person himself is living a wayward life, स्वतः माणूस एखादा जर वाकड्या चालीचं जीवन जगतोय and this fellow आणि समोरचा who has sinned and now he is coming out of it, he is taking counsel from this fellow. पाप करून आलेला आहे, अजूनही पापात पडत आहे, ह्याच्याकडं सांत्वन घ्यायला आला. What he says? काय म्हणतो हा? त्यांनी 15 वेळाच केलं, मी तर 100 वेळा केलं. काय काळजी नको करू, देव असं क्षमा करतो, असं काय नाही, एवढं नाही. See, on what basis is he telling? कुठल्या पायावर आधारभूत तो हे सांगतोय? Based on the word of God or based on his own conscience? देवाच्या शब्दावर आधारभूत बोलतोय का स्वतःचा सद्विवेक भाव सांभाळत बोलतोय? See, you are not the standard, the Bible is the standard. तू पातळी नाहीस, बायबल पातळी आहे. And such तू people, काय म्हणतो ते चालणार नाही, बायबल काय म्हणतं ते झाले. amen? आमेन. Because sin itself is a disturbance in a person's heart. कारण पाप ही गोष्टच चीजच अशी आहे की जी माणसाच्या हृदयाला विचलित करते. So somebody has done something wrong. तर कोणी समजा काही चुकीचं केलंय, Say, मी बिलीवर लोकांचं बोलतो, sin no more. What did Jesus tell that man whom he healed? त्याला बेधडक सांगायचं या पुढे पाप करू नको. Jesus told him. येशू त्याला म्हटला, But don't tell him before you comfort him. पण तुम्ही त्याचं सांत्वन करण्या अगोदर हे बोलू नका. Jesus didn't say, don't sin anymore. येशू असं नाही कळलं का? म्हटलं, आता ये मी प्रार्थना करतो. No. पाप You- करू नको, ये आता प्रेयर करतो, असं नाही. See, first he healed him, अगोदर त्याला बरं केलं and while he was going, आणि जाताना Jesus stopped him. येशूने त्याला थांबवलं, Son, मुला sin no more, okay? आता परत पाप करू नको. See, हा, he will listen. ऐकेल तो. That woman caught in adultery. ती व्यभिचारी स्त्री व्यभिचार करताना धरली. First Jesus forgave her. पहिले येशूने तिला क्षमा केली. See, always first forgive. पहिलं क्षमा आणि मग सांगायचं पाप अब ना करना उससे कहा. Are you understand? हालेलुया. First comfort the people, पहिलं सांत्वन द्यायचं, but then tell them also, मग जायच्या आधी मात्र त्यांना हेही सांगायचं, brother, ब्रदर या पुढे हे नाही करायचं. ह्याच्या पुढं कानाला घडा And he will listen आणि ब्रदर ऐकणार, because you have comforted him कारण first. तुम्ही ब्रदरचं सांत्वन केलंय. You cannot correct him unless you comfort him. जोवर तुम्ही त्यांना सांत्वन देत नाही, तुम्ही त्यांच्या चुका त्यांना काढून सुधरवून सांगू शकत नाही. That is the way God works. अशा रीतीनं देव कार्य करतो. Praise God. हालेलुया. Blessed are those who mourn, जे शोक करतात ते धन्य, for they shall be comforted. कारण त्यांना सांत्वन मिळेल, त्यांना सांत्वन दिलं जाईल. Praise God. हालेलुया. You know, the Lord wants everything of us to be in a proper way. प्रभूची इच्छा आहे की आपलं पूर्ण अस्तित्व ठीकठाक असावं. Amen. आमेन. When you receive comfort, जेव्हा तुम्हाला सांत्वन मिळतं, maybe for your sin or for your mistakes and all that, God deals with you first. तुमच्या पापांविषयीनं किंवा तुमच्याकडनं काही चुका झाल्या त्याविषयीनं अर्थातच देव पहिलं तुमच्या जीवनात कार्य करून तुमच्या चुका सुधरवेल. Amen. आमेन. He changes you. तुम्हाला He बदलेल, changes your heart. हृदय बदलेल. First he says, I love you, son. पहिलं म्हणेल बेटा तुझ्यावर मी प्रेम करतो, Don't worry. तू काळजी करू नको, He forgives you. क्षमा करतो, He washes you. धुवून काढतो. Then he says, मग म्हणतो son, don't do it again. राजा आता परत असं करू नको. And you feel so much comfort. आणि तुम्हाला इतकं सांत्वन मिळतं ना, You get up from the bed, मग तुम्ही बिछाण्यावरनं उठता very happy. खूप You आनंदी feel so light. आणि इतकं हलकं वाटतं. And this lightness, nobody in the world could give you. आणि हा हलकेपणा जो आहे ना, तो या जगातला कुठलाही माणूस तुम्हाला देऊ शकत नाही. इतकं बरं वाटतं, इतकं शांत वाटतं. Amen. आमेन. Paul says, पॉल म्हणतो 2 Corinthians 7, 10 and 11. 2 Corinthians 7, 10 आणि 11. See, godly sorrow. Godly sorrow produces repentance leading to salvation, not to be regretted, but the sorrow of the world produces death. 2 Corinthians 7 अध्याय 10 व 11. कारण देवाच्या मनास येण्यासारखे दुःख हे ज्याविषयी पस्तावा होणार नाही असा पश्चाताप तारण होण्यासाठी घडवते, परंतु जगासंबंधी दुःख मरण घडवते. कारण पहा,
त्याच गोष्टीने म्हणजे तुम्हास देवाच्या मनास येईलसे दुःख झाले, त्याच गोष्टीने तुम्हामध्ये केवढी काळजी, होय केवढे तरी दोष घालवणे, केवढा तरी संताप, केवढी तरी भय, केवढी तरी उत्कंठा, केवढा तरी आवेश. Listen, people. ऐका, पहिलं ऐका मी काय म्हणतो. Sin is always disturbing. पाप नेहमी माणसाला डिस्टर्ब करून सोडतं, बेचैन करतं. Never make light of even a light sin. हलक्याशा पापालाही तुम्ही हलकं मानू नका. Are you understanding? कळतं का? Any sin is a disturbance to your heart. कुठलंही पाप पाप आहे, ते तुमच्या हृदयाला डिस्टर्बन्स आहे. Amen. You can never soothe your conscience by just overlooking sins. पापांकडे दुर्लक्ष करून Never. तुम्ही विवेक भावाला शांत करायला जाऊ नका. Are you understanding? कळतं का? Only having remorse will not give your conscience comfort. फक्त वाईट वाटून तुमच्या सद्विवेक भावाला सांत्वन मिळणार नाही. Like Judas. यहुदाप्रमाणे He sold Jesus for 30 silver coins. त्याने येशूला 30 चांदीच्या नाण्यांसाठी विकलं. Later on, मागावून he came back with the money. पैसे घेऊन तो परत आला. What did he do? त्यांनी काय केलं? He threw that money in the temple. तो पैसा मंदिरात फेकून दिला. Because कारण his conscience was pricking him. विवेक भाव खात होता आतून, Pricking him. टोचत होता आतून की मी हे काय केलं. Sin will prick your conscience. तसं It will give you restlessness. पाप जर झालं हातून तर आत टोचत राहील आणि बेचैन व्हाल. This fellow who worked for money all his life, he was only robbing money from the treasure bag. हा यहुदा जो आयुष्यभर पैशासाठी काम करत होता, खजिद्यातनं बटव्यातनं पैसे चोरत होता. Because he had seen a good property there, कारण की and त्याने he wanted to buy it. कारण त्यांनी चांगली जमीन कुठे पाहिलेली होती, प्रॉपर्टी पाहिली होती, त्याला ती विकत घ्यायची होती. What did he do? त्यांनी काय केलं? After sinning, पाप केल्यावर no peace. शांती गेली. Same money he threw it away. तोच पैसा त्यांनी फेकून दिला. Because your conscience pricks. कारण हा विवेक भाव आतून टोचतो. Nothing can comfort you. आणि मग तुम्हाला कशानेही सांत्वन मिळत नाही. That money could not comfort him. Even if he had bought the land with that money, he wouldn't have comforted him. तो पैसा त्याचं सांत्वन करू शकला नाही. त्या पैशातनं जरी त्यांनी जमीन विकत घेतली असती तरी त्याला सांत्वन मिळालं नसतं. Pharisees could not comfort him. परुषी त्याचं सांत्वन करू शकले नाही. They said, what we have got to do with it? ते म्हटले आमचा काय संबंध यात. We gave you the money. Our work is over. Go. आम्ही तुला पैसे दिले, आमचं काम झालं, तू चालता हो. See, he wanted somebody to say, okay, don't worry, you have done a mistake, okay. यहुदाची इच्छा होती की त्याला कोणीतरी त्याला म्हणावं, ठीक आहे तुझ्याकडनं चूक झाली, ठीक आहे. And he didn't go even to the apostles. आणि तो प्रेषितांकडेही गेला नाही. He didn't go to Jesus. येशूकडेही गेला नाही. Threw the money. पैसा फेकून दिला. And what did he do? आणि काय केलं? He was very remorseful. त्याला वाईट वाटलेलं होतं. He said, I betrayed innocent man. की मी भोळ्या माणसाला धोका दिला. Conscience was pricking. त्याचा विवेक भाव आतून त्याला टोचत होता की मी बेईमानी केली इमानदार माणसाशी. He committed suicide. आणि त्यांनी आत्महत्या केली. Why? का? Sin. पाप. Sin will eat you up. पाप खाऊन टाकेल तुम्हाला. You have to come to Jesus. येशूकडे तुम्हाला यायलाच हवं. Never make light of even light sin. हलक्याशा पापालाही हलकं मानू नका, हे लिहून ठेवा, तुम्ही विसराल. लहानशा पापालाही लहान मानू नका. Because कारण sin in its essence is uneasy disturbance of peace. पाप म्हणजे काय? पाप आपल्याकडनं झालं की आतून शांती निघून जाऊन अस्थिरता, बेचैनता आपोआप निर्माण होते. The wicked are like a troubled sea that can दुष्ट लोक. never rest. दुष्ट लोक खवळलेल्या समुद्रासारखे असतात की ज्यांना कधी विसावा मिळत Why नाही. some people are so restless? They are not comforted. का काही लोक फार असे अशांत असतात, त्यांचं सांत्वन झालेलंच नसतं, They are not focused. त्यांचं लक्षही लागत They नसतं, have no joy. आनंद नसतो. You talk to them, they are seeing something else and thinking तुम्ही- something else. तुम्ही त्यांच्याशी बोलत असाल पण ते काहीतरी वेगळाच विचार करत असतात. Because they never come to God in repentance. कारण ते पश्चाताप करून देवाकडे कधी येत नाहीत. Amen. तसं चालत नाही. That's why I told you, Jesus said, blessed are those who mourn. म्हणून मी म्हटलं ना, येशू म्हणाला जे शोक करतात ते Mourn for what? कशासाठी Mourn शोक? for their sins. पापांसाठी केलेला शोक, Mourn for their weaknesses. स्वतःच्या अशक्तपणांसाठी केलेला शोक, Coming to God. देवाकडे येणं.
taking comfort from God. देवाकडून त्यात सांत्वन घेणं, Such ones shall be comforted. अशांना जरूर सांत्वन दिलं जाईल. Are you understanding? समजतं मी काय म्हणतो? Godly sorrow. दैवी दुःख. Godly sorrow leads one to repent, not worldly sorrow. जगिक दुःख नाही, दैवी. Not like भक्तिमान. Judas' sorrow. Judas' sorrow was not godly sorrow. It was a sorrow of being got caught. It was a sorrow of not getting what he wanted. यहुदासारखं दुःख नको आपल्याला. ते जगिक दुःख, ते काय देवाकडचं दुःख नव्हतं. आपल्याला दैवी दुःख, भक्तिमान दुःख हवं. The sorrow of the world produces suicide. Sorrow of the world produces death. जगिक दुःख आत्महत्या, जीव देणे, मरण हे सगळं उत्पन्न करतात. Because verse 11 says, 11व्या वचनात लिहिलंय "For पहा. observe this very thing that you sorrowed in a godly manner, what diligence it produces in you." See? 2 Corinth 7:11. कारण पहा त्याच गोष्टीने म्हणजे तुम्हाच देवाच्या मनास येईल असे दुःख झाले, त्याच गोष्टीने तुम्हामध्ये केवढी काळजी होय, केवढे तरी दोष घालवणे, संताप, भय, केवढी तरी उत्कंठा, आवेश हे सगळं आपणा सर्व प्रकारे निर्दोष असे पटवले. See, godly sorrow is the only sorrow that brings life and blessings. भक्तिमान दुःख हे एकच दुःख आहे की जे जीवन आणि आशीर्वाद प्राप्त करून देतं. If you feel you are not comforted, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला अजून सांत्वन मिळालेलं if नाही, you are restless, आणि तुम्हाला जर असं जाणवत असेल की मी फार बेचैन आहे, then we need to check up in the area whether we have made a light of every sin मग or आपण small sins. आपलं स्वतःचं जीवन तपासून पाहायला पाहिजे की माझ्याकडनं कुठे काही पाप झालंय का. भले लहान तर लहान, लहान पापही लहान नाही, तर माझ्याकडनं काही चुकलंय का. See, and when you come to God, आणि जेव्हा तुम्ही देवाकडे येता, the moment He forgives you, ज्या क्षणाला तो तुम्हाला क्षमा करतो, you will feel such peace and joy. इतकी शांती आणि इतका आनंद तुम्हाला हृदयात आलेला जाणवेल. Like David said जसं दावीद म्हटला in Psalm 32, 3-5, स्तोत्र 32, 3-5. I acknowledge my sin to you, मी माझं पाप तुला कबूल केलं, and my iniquity I have not hidden from you. माझे अपराध मी तुझ्यापासून लपवलेले नाही, And you forgave the iniquity of my sin. आणि तू माझ्या पापांमधले अपराध क्षमा केलेस. Amen. See, David experienced many other sorrows during his lifetime. 32:5 स्तोत्र एकदा वाचूच या. मी Yes. आपले पाप तुझ्या जवळ कबूल केले आणि मी आपला अन्याय लपवला नाही. मी आपले अपराध यहोवाजवळ पदरी घेईन असे म्हणालो, तेव्हा तू माझ्या पापांच्या अन्यायाची क्षमा केली. Praise God. हालेलुया. That is comfort. त्याला म्हणतात सांत्वन. That is comfort. त्याला म्हणतात सांत्वन. Every sin, प्रत्येक पाप, big or small, मोठं का लहान, it required the death of Jesus. Don't, येशूच्या मरणाची गरज लागली त्या पापाला, हे नेहमी लक्षात ठेवा. don't think so that smallest sin did not require the death of Jesus. कधी असा विचार करू नका की हे काय लहानसं पाप आहे, याला काय येशूच्या रक्ताची, येशूच्या मरणाची गरज नाही. No, no, no. Every sin. नाही, प्रत्येक पाप पाप आहे. Although David experienced many other proper sorrows in his life, आणि जरी दाविदाच्या जीवनात इतर काही योग्य अशी दुःख पण आली, nothing broke his heart like his own sin. तरी त्याच्या स्वतःकडनं जे पाप झालेलं होतं ना, त्यात त्याचं जे हृदय तुटलं, ते आणि आलेल्या इतर कुठल्याही दुःखात तुटलं नाही. Let me tell you, एक सांगतो, any trouble, any sorrow, कुठलाही त्रास, कुठलंही दुःख which becomes greater than your sin sorrow, that means you are not still walking with God. जे तुमच्या पापाच्या दुःखापेक्षा मोठं झालेलं नाही आहे, याचा अर्थ तुम्ही अजूनही देवाबरोबर चालताय. Listen to him. नीट ऐका. If you have sorrow of other things other than the sorrow of your sin, then you have not really understood God. तुम्हाला इतर गोष्टींचं जास्त प्रमाणात दुःख होत आहे, स्वतःकडनं पाप झालंय त्या पापाचं दुःख मात्र तुला होत नाही. See? तर तू देवाच्या जवळ अजूनपर्यंत आलेला नाही, And you cannot comfort anybody. आणि तू कुणाचंही सांत्वन करूच शकत नाही. तुझ्या तोंडावरती ती ओळ यायलाच हवी की माझ्या जिण्याची आता मजलाचं लाज वाटे. David's true sadness and sorrow was his sins first. दाविदाचं खरं दुःख, कधी त्याला दुःख खरं झालं की खूप त्याला वाईट वाटलं, खूप दुःख झालं, कधी त्याच्या स्वतःच्या हातनं पाप झालं तेव्हा. No hurt of Shimei, no hurt of Saul ever hurt him. बाकी कुठलेही Or दुःख hurt त्याला
मोठं झालेलं नव्हतं. बाकी कुठलंही दुःख त्याला मोठं वाटलं नव्हतं की माझा सासरा माझ्या मागे लागलाय, कशी मी मला दगड मारतो, का ह्यांनी माझा अपमान केला. Many people have hurt because of what somebody else did to them. अनेक लोकांच्या हृदयामध्ये समोरच्या माणसाने त्यांना काहीतरी केलेलं बोललेलं असतं म्हणून त्यांना वाईट वाटलेलं असतं. But for David, पण दाविदाला the greatest hurt was that I hurt my God, I sinned against my God. सगळ्यात मोठं वाईट काय वाटलेलं असतं दाविदाला माहितीये, की मी माझ्या देवाविरुद्ध पाप केलं, माझ्या हातनं पाप झालं माझ्या देवाविरुद्ध, आणि ते मला खूप वाईट वाटतं. That was the beginning of his blessings and happiness. त्याच्या आशीर्वादांच्या आणि आनंदाच्या सुरुवातीचा तो काळ, सुरुवात होते तिथं त्याच्या आशीर्वादांची आणि आनंदाची. Amen. Amen. People start living in fear. People start living in doubt when they have unconfessed sins in them. लोकांच्या हृदयात कबूल न केलेली पाप ज्याला राहत असतात त्याला त्यांचा आनंद निघून जातो. That's why they are restless. म्हणून ते बेचैन होतात. And how can they comfort you? मग ते तुमचं सांत्वन कसं They करणार? have not gone to God for comfort. ते स्वतः देवाकडे सांत्वनासाठी गेलेले नाहीत. Amen. आमेन. You can never find comfort from God in a lie. Never. खोटं बोलून तुम्हाला देवाकडनं सांत्वन कधीच मिळणार नाही. Amen. कधीच नाही. We should always see that we need to go to God in all our sins first. आपलं स्वतःचं सगळं पाप घेऊन पहिलं आपण देवाकडे गेलं पाहिजे. Amen. आमेन. Then He comforts you. मग देव तुम्हाला सांत्वन देईल. And then मग if one brother or sister comes to you कोण ब्रदर का सिस्टर तुमच्याकडे आले and they say, म्हणाले I have gone far away from God. मी देवापासून अलीकडे जरा लांब गेलोय, What happens? काय होतं? You tell them, तुम्ही त्यांना म्हणता don't worry. काळजी करू नका, God still loves you. देवाचं तुमच्यावर अजूनही प्रेम God आहे, still cares for you. अजूनही देव तुम्हाला He has सांभाळतो, forgiven you. तुम्हाला क्षमा केली I देवाने, will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो या. After you pray, आणि तुम्ही प्रार्थना केल्यावर you tell them, तुम्ही त्यांना म्हणता sin no more now. आता परत पुढे पाप करू नका. And what a comfort that brother will receive. आणि इतकं मोठं सांत्वन त्या भावाला मिळतं. But if I myself am living in unconfessed sins पण मी स्वतः जर कबूल न केलेल्या पापांमध्ये जगतोय and I make light of every sin, आणि प्रत्येक पाप मी लहानच मानतोय it does not need cleansing and going to आणि God for असं उडवून comfort. लावतोय की नाही नाही याला काही येशूकडनं द्यायचं Anybody नाही. coming to me मग कुणी माझ्याकडे आला and then they say, आणि म्हणाला माझा हाताने एवढं झालेलं आहे पाप. You say, काय काळजी करू नको, काय होणार नाही, प्रभू तुम्ही तुम्हाला असंच क्षमा त्याला करणार. म्हणणार. You are just saying it. तुम्ही It's in the air. हवेतच त्याला बोलणार. Your prayer will be unfruitful. तुमच्या प्रार्थनेला फळ येणार नाही, That fellow will not be comforted. समोरच्याला सांत्वन मिळणारही नाही. हालेलुया. And you say, sin no more. आणि तुम्ही म्हणाल पाप परत करू नको. But you don't value that sin so much. अरे. How can you now comfort that fellow? तू त्याला म्हणतो पाप परत करू नको, पण तुझ्यात अजून कबूल न केलेली पाप दडलेली आहेत, त्याचं काय? I'm not saying you are not committing sins. मी असं नाही म्हणते की तू पाप करत नाहीस, Try to understand what I'm saying. समजून घ्या मी But काय. I'm saying you commit sins, but you go to God for comfort. तुम्ही पाप केलेलंच नाही, करतच नाही का कधी आपल्याकडनं चुकूनही पाप होऊ नये असं मी म्हणत नाही, पण देव न करो आपल्याकडनं काही पाप आणि चूक झाली तर लगेच येशू चरणी येऊन क्षमा मागा. Then you are the right person to comfort the world. मग तुम्ही अख्ख्या जगाला सांत्वन देण्यासाठी योग्य माणूस. That doesn't mean you have to continue committing sins. याचा No. अर्थ पाप करायचा परवाना मिळत नाही आपल्याला. You have to keep yourself की away by किती the पाप grace केलं of तरी God. चालेल. नाही, तुम्ही देवाच्या कृपेनं स्वतःला पापांपासून लांब ठेवा ना. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, every sin of yours cost the life of Jesus. तुमच्या प्रत्येक पापासाठी येशूला प्राण द्यावा लागलाय. It cost His त्या blood. पापाला तुम्ही इतकं लहान आणि कॅज्युअली कसं घेता? Amen. Are you understanding, people? समजतं का मी काय म्हणतो? Yes. It's so important. हे फार महत्वाचं आहे. And those people say, why the crowd doesn't come? Some pastors say, why crowd doesn't come? Nobody wants to hear my message. Nobody is coming to church. Nobody's. How they will come? आणि मग काही पास्टर्स म्हणतात, माहित नाही माझ्या चर्चला लोक का येत नाहीत आणि का माझं ऐकायला लोक बसत नाही. You are not taking comfort from God. कसं येतील आणि कशाला यावं? तू स्वतः देवाकडनं सांत्वन घेत नाही. How can your words be comforting? तुझे शब्द काय येणाऱ्यांना सांत्वन देणार आहेत? The sinners will not come. पापी येणार नाहीत.
But Bible says बायबल म्हणतं sinners were around Jesus. येशूच्या अवतीभोवती पापी असायचे. Can you imagine? कल्पना करा. They should be afraid of Jesus. त्यांना येशूचं भय वाटायला हवं होतं ना, But they were not afraid of Jesus. पण ते येशूला घाबरले नाही. Sinners used to come to Jesus. उलट सगळे पापी येशूकडे यायचे. He is the friend of publicans and sinners. सकाळदारांचा आणि पाप्यांचा मित्र म्हटलं जायचं येशू. How could he be a friend of publicans and sinners? कसं काय सकाळदारांचा आणि पाप्यांचा मित्र झाला येशू? He was the real comforter. खरा सांत्वनहार होता तो. Real comforter. खरा सांत्वनहार. He used to go to God every day दरवेळेला देवाकडे जायचा, to receive comfort. देवाकडून सांत्वन घ्यायला. Are you understanding, people? समजतं का? That's why म्हणून when you speak, जेव्हा तुम्ही बोलता, whether it is anybody's sins or anybody's hurts, मग कोणाचं पाप का वाईट वाटलेलं, how you have been dealt with is more तुमच्या important. जीवनात कसं कामकाज झालंय हे जास्त महत्वाचं That आहे. is more important. ते जास्त महत्वाचं आहे. How did I deal about my sins? मी माझ्या पापांचं काय केलं? Did I really take it very casually? हा प्रश्न पहिला स्वतःला विचारायचा की मी माझ्याकडनं पाप झालं किंवा होतं तेव्हा काय करतो? ते कॅज्युअली घेतो का क्षमा मागतो? Or did I go to God in weeping and crying का like देवाकडे David? रडरडून जाऊन देवबाप्पाला पश्चाताप करून दाविदासारखी क्षमा मागतो का? In Psalm 51 he cried. स्तोत्र 51 दावीद रडला. And Bible says, बायबल म्हणतं, all those who were hurt, all those who were in pain, all of them came to David. जे सगळे वेदनेत होते, जे सगळे दुःखी पीडित होते, ते सगळे दाविदाकडे आले. Do you know that? माहितीये? All his great warriors were people of pain, trouble, hurts. They all came to David. हे सगळे मोठे वीर योद्धे ज्यांना त्रास, दुःख, पीडा, ते दाविदाकडे आले. Why? का? Because he could comfort them. कारण दावीद त्यांचं सांत्वन How could he comfort them? दावीद त्यांचं सांत्वन करू शकायचा. कसं? He was himself comforted by God. स्वतःच देवानी सांत्वन केलं होतं म्हणून. He did not take sin lightly. त्यांनी पापाला हलकं मानलं नाही. When you don't take sin lightly, you will not take sin lightly in others also. तू जेव्हा स्वतःच्या पापाला हलकं मानणार नाहीस तेव्हा समोरच्यांच्या पापांनाही तू हलकं मानणार नाहीस. Amen? Amen. And when you realize आणि जेव्हा तुला कळेल that God is so gracious to forgive my sins, की देव इतका कृपाळू आहे माझ्या पापांची क्षमा with करणारा, that same comfort you will comfort that brother and he will say, don't worry, don't backslide, come to God, he will forgive you. त्याच सांत्वनाने मग तुम्ही दुसऱ्यांचं सांत्वन कराल आणि त्यांना बळकट करून असं म्हणाल की काळजी करू नको, हिम्मत बांध, परमेश्वराकडे ये, पश्चाताप कर, क्षमा माग. Amen. Amen. Because he has seen God's work in his त्यांनी life. स्वतःच्या जीवनात देवाचं कार्य झालेलं पाहिलंय म्हणून त्याला अधिकार आहे. तो हे सगळं Yes. त्या समोरच्याला सांगू शकतो आणि सांगितलेल्यातनं कार्य होईल सुद्धा. Are you understanding? कळतं का? These things are precious things. या गोष्टी मौल्यवान आहेत. And that's why we can never blame God. Why God, when I'm speaking, things are not happening. When I'm counseling, I'm praying, I'm doing this, I'm doing that, nothing is कधी happening. आपण देवाला दोष देऊन चालणार नाही किंवा चालत नाही की मी इतकं करतो होत का नाही, मी इतकं करतो होत का नाही, मी इतकं करतो होत का नाही. कसं होईल? स्वतःचं जीवन अगोदर तपास. Amen. That's why म्हणून Mary Magdalene could come to Jesus with all those demons in her. Also. मरिया मगदालिया ते सगळे दुरात्मे अंगात असून येशूकडे येऊ शकली. That's how that sinful woman of the town should come. She could come to Jesus and fall at his feet and wipe his feet with her hair because of the oil she poured and all, and with the tears that fell on her, Jesus' feet. तशी तर ती पापी बाई येऊ शकली येशूच्या पायी आणि रडून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसू शकली. See? And Simon said, शिमोन बोलला, Master, गुरुजी, you don't know what kind of woman she is. ती बाई कसली तुम्हाला माहित नाही. You don't know, he said. तुम्हाला माहित नाही बाई कसली आहे. This fellow did not receive comfort from God. How can he comfort that lady? या पुरुषाला सांत्वन मिळालेलं नाही, तो त्या पापी बाईला काय सांत्वन देणार? And then Jesus said, आणि मग येशू बोलला, Simon, शिमोना, her sins are many, तिची पाप खूप आहेत but her love also is great. पण तिचं प्रेमही खूप आहे. Her love is great. तिची पाप खूप आहेत पण तिचं प्रेम खूप महान But आहे. she came to Jesus. ती येशूकडे आली, She was weeping. रडली. And when it fell on his feet, she तिचे wiped it अश्रू with the hair. येशूच्या पायी पडले, येशूच्या पायावर पडले अश्रू. Sin no more. Jesus. केसांनी पुसले. येशू तिला बोलला, परत पाप करू नको. What a comfort she felt. किती बरं वाटलं असेल With तिला. joy she went. काय आनंदाने गेली ती. That which Simon could not do, Jesus could do. ते परुषी शिमोन करू शकला नाही
ते येशूने तिला करून दिलं. He who has not received comfort from God, can he comfort anybody? ज्याला देवाकडनं सांत्वन मिळालेलं नाही तो कधी कुणाला सांत्वन देऊ शकतो का? तुम्हीच ठरवा. And how can you comfort if you have not gone through trials? आणि तुम्ही स्वतःच त्रासांमधनं गेलेला नाही तर तुम्ही काय दुसऱ्यांचं सांत्वन करणार? And even if you have gone through trials, if you have not gone to the God of comfort, how can you comfort others with that comfort you yourself have received from God? आणि जरी तुम्ही त्रासांमधनं गेलेला असाल पण देवाकडनं सांत्वन तुम्ही घेतलेलं नसेल तरी तुम्ही इतरांचं सांत्वन करू नाही शकणार. For every trial, प्रत्येक त्रास, always remember, समस्या नेहमी लक्षात ठेवा. run to God. देवाकडे या. Run to God. देवाकडे धावत या. Don't come running to God with a hatred in your heart concerning whoever has troubled you. ज्या कोणी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या माणसाविषयीनं मनात तिरस्कार आणि मत्सर बाळगून येऊ नका. You know, God wants to use all of you mightily. तुम्हाला माहितीये देवाला तुम्हाला सगळ्यांना महान रीतीनं वापरायचं. You are all disciples of God. तुम्ही सर्व देवाचे शिष्य आहात. And there is not a soul here who has not gone or who is not going through trials up till now. एकही जीव, एकही माणूस या ठिकाणी असा नाहीये की जो त्रासांमधनं, संकटांमधनं आजवर गेला नसेल. Now some people say, काही लोक म्हणतात, Pastor, I have been going through trials पास्टर मी संकटांमधून जातोय and I took comfort from God. आणि मी देवाकडनं सांत्वन घेतलं. And they have not. पण त्यांनी घेतलेलं नसतं. How do I know it? मला कसं कळतं? Because कारण they don't continue with the same joy, living for God, working for God, doing something for God. ते त्याच आनंदाने देवाचं कार्य, देवासाठी जगणं हे करत नसतात. त्यांनी ते सोडलेलं असतं. त्यावरनं कळतं. You come to know समजून येतं. when a person has left everything because of the trial, एखाद्या माणसाने संकटापायी, त्रासांपायी जेव्हा सगळं सोडलंय, mind you, he has not gone to God of comfort. नेहमी लक्षात ठेवा हा सांत्वन मागायला अजून देवाकडे गेलेला नाहीये. When I have gone through trials, जेव्हा मी संकटातनं गेलो nobody knows it. कुणाला माहित नाही. I still continue with my work of God. संकटातनं मी कधीही गेलो कुणाला कळणार नाही, कोणाला माहिती नाही, मी तरी माझ्या प्रार्थना सुरू ठेवतो. I am always joyful. मी नेहमी आनंदी I am असतो, happy, खुश असतो, full of power. सामर्थ्याने full of भरलेला असतो, positivity. सकारात्मक असतो. Why? का? I really took comfort from God. कारण मी खरोखर देवाकडनं सांत्वन घेतलेलं आहे. So there is a thing like sitting at the feet and saying I took comfort and then coming out and doing nothing for God. तर मी गेलो देवाकडे, मी घेतलं सांत्वन आणि मग बाहेर येऊन देवासाठी काही करायचं नाही, हा प्रकार वेगळा आहे. That means you were not comforted by God. याचा अर्थ असा लागला की तू देवाकडे गेला होतास असं म्हणतोस पण तुला काही सांत्वन लाभलेलं नाही. But when you go to God, पण जेव्हा खरोखर तुम्ही देवाकडे जाता, God comforts you. देव तुमचं सांत्वन You say करतो. thank you Lord. म्हणतात धन्यवाद, I will go out. मी बाहेर जाईन, I will live a Christian life. ख्रिस्ती जीवन जगीन, I will live more for you Lord. तुझ्यासाठी अजून जगीन. मी I'm तुला so सांगतो. happy मी आनंदी आहे. because this trial is short lived. कारण की ही सगळी संकट तात्पुरती, It's just a testing time for me. माझी परीक्षेची वेळ आहे, And I will कसोटीची. go out आणि मी आतनं विजयी बाहेर पडणार. and I will go and comfort others मी now. जाऊन आता इतरांना सांत्वन देणार. Nothing is impossible for my God. माझ्या देवाला काही अवघड नाही. That person is comforted of God. तो जो कोणी व्यक्ती असतो ना त्याला देवाकडनं सांत्वन मिळालं असं म्हणायचं. But the fellow who is in trial, who is only crying, पण जो स्वतः त्रासातनं जातोय आणि नुसताच रडतोय, आणि तुम्ही त्याला सांगितलं ब्रदर काय त्रास, अरे काय सांगायचं मला तर, that fellow is useless. He has not taken any comfort from God. तो काही उपयोगी नाही, तो निरुपयोगी आहे. त्यांनी देवाकडनं काही सांत्वन घेतलेलं नाही And he is only crying. आणि नुसताच रडतो. Whoever tells him little bit about that trouble, he crying. त्याला कोणी काय त्रासाविषयी बोललं की हा रडायला सुरू. And you say काय तुम्ही करता का देवासाठी? अरे देवासाठी कसं करणार, माझाच एवढं त्रास आहे तर काय? काही नाही देवासाठी, जगणंही नाही, करणंही नाही. Are you understanding? कळतं का? When you receive real comfort of God, जेव्हा तुम्हाला देवाचं खरं सांत्वन मिळतं, you have to come out of your prayer room तुम्ही तुमच्या प्रार्थनेच्या खोलीतून यायचं. as though every problem is solved. असं यायचं की आता माझ्या सगळ्या समस्या सुटल्या, It's all gone. सगळं गेलं. God has comforted me. See, देवाने माझं I'm not saying God has answered my prayer. He has comforted me. देवाने माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलं असं नाही म्हणत मी, त्यांनी माझं सांत्वन केलंय. Paul is saying he comforted me. पॉल म्हणतो
त्यांनी माझं सांत्वन In केलं. other words, when I come out of the house, दुसऱ्या शब्दात जेव्हा मी घरातनं बाहेर येतो, the trouble is still there. त्रास आहे, The situation has not changed. परिस्थिती बदललेली नाही, The enemies are still there. शत्रू अजून पण मागे पडलाय, Problem is still there. प्रॉब्लेम अजून पण आहे. But पण I feel comforted, मला सांत्वन मिळाल्यासारखं वाटतं. and I know आणि मला माहिती आहे in the coming days येत्या दिवसात that situation will reverse. It will change. परिस्थिती उलटी होईल, बदलेल. I don't wait for the situation to change and then start living for God. परिस्थिती or working for बदलल्यानंतर God. मी देवासाठी जगीन आणि काम करीन असं म्हणत No. नाही. Even before it changes, परिस्थिती बदलण्या अगोदर I live as though my things have changed. मी असा जगतो आणि राहतो की जणू माझी परिस्थिती बदललेली आहे. And that shows I am comforted. आणि त्याच्यावरनं दिसून येतं की मला प्रभूकडून सांत्वन मिळालंय. That problem will be solved maybe in a year आणि कदाचित तो प्रॉब्लेम वर्षानंतर सुटेल, or 2 years or 10 years. I'm 2 not bothered. वर्षांनी सुटेल, 10 वर्षांनी सुटेल. हु केअर्स, आय एम नॉट बॉदर्ड. I'm not bothered. मला काय परवा नाही. Till that time, तोवर I'm glorying. मी देवान आनंद करत I'm आहे. living for God. मी देवासाठी I'm जगत, comforting others. मी इतरांचं सांत्वन करत आहे. And then they say, आणि मग ते म्हणतात, तुमचा त्रास गेलं का? अरे आमचा त्रास कुठे आहेच नाहीये. I pray for you. हालेलुया, मला त्रासच नाही. Praise God. हालेलुया. One preacher had come. एक उपदेशक आले होते. They have invited me and a foreign preacher to preach in one place. त्यांनी मला आणि एका फॉरेनच्या उपदेशकाला, प्रीचरला एकत्र प्रीच करायला बोलवलं. So before the preaching, this preacher spoke to me प्रीचिंग करण्या अगोदर ते माझ्याशी बोलले. and he said, म्हणाले, my wife is going through a horrible time. माझी पत्नी खूप त्रासातनं जात आहे. You know, because of the child and all that. मुलं आणि हे आणि ते, Lots of trouble, घरी lots of खूप trouble, त्रास brother. आहे. What to tell घरी you? खूप त्रास आहे. How I came here, I only don't मी know. कसा इथं या सभेला आलो माझं मलाच माहित. I said, now what he is going to give or receive, I don't know where from there. ले ह्यांचे अन्नच माहित नाही तर इतरांना काय सांगणार. And he stood first उभे राहिले. and he spoke. पहिला त्यांचा मेसेज होता, ते And he बोलले. started with that. सुरू केलं. Lots of trouble. खूप त्रास आहे, In the house there is trouble. घरात त्रास आहे, But still I have come तरी मी आलोय to tell you about the तुम्हाला good news of God. येशूविषयी सांगायला. Everybody's spirit sank. सगळ्यांचे आत्मे असे विरजण पडल्यासारखे, All were silent. सगळे एकदम शांत. Then the Lord told me, प्रभू मला म्हटला, you have to give a different message. तू वेगळा मेसेज दे. After he sat down, ते खाली बसल्यावर I preached. मी माईक घेतला. People were so overconfident. माझं प्रीचिंग ऐकून लोकांना इतका विश्वास प्राप्त झाला, They were jumping with joy. उड्या मारायला लागल्या आनंदाने. Why? का? I received comfort from God. मला देवाकडनं सांत्वन मिळालेलं होतं. I didn't even tell him my problem. मी तर माझ्या समस्या त्या फॉरेनर ब्रदरला सांगितल्याही नाही. Why? का? I already shared it with Jesus. He knows कशाला it. It's सांगू? settled. It is gone. येशूला It's सांगू? over. I'm comforted. Finished. येशूला सांगून आलेलो आहे. येशूला माहितीये त्यांनी सांत्वन केलेलं आहे. सब हो गया. What extra comfort I'm going to get from अजून काय somebody else? जास्तीचं सांत्वन अजून काय हे मला देणार. Are you understanding? People? कळतं का? हालेलुया. आमेन. Let's sing it. रहम करने वाला प्रभु यीशु आज भी करेगा चमत्कार. रहम करने वाला प्रभु यीशु आज ही करेगा चमत्कार. तू ना रोना, व्याकुल ना होना, आंसू तेरे पोंछेगा. रहम करने वाला प्रभु यीशु आज ही करेगा चमत्कार. रहम करने वाला प्रभु यीशु आज ही करेगा चमत्कार. तू ना रोना, व्याकुल ना होना, आंसू तेरे पोंछेगा. तू ना रोना, व्याकुल ना होना, आंसू तेरे पोंछेगा. 38 सालों से कुंड के पास पड़े हुए को ढूंढने चला. किधर है? 38 सालों से कुंड के पास पड़े हुए को ढूंढने चला. हाथ उठा के चलने वो लगा, पाप अब न करना उससे कहा. हाथ उठा के चलने वो लगा, पाप अब न करना तुझसे कहा. बोलो जिंदा है, पराक्रम में वो है महान. बोलो जिंदा है, यीशु जिंदा है, पराक्रम में वो
आंसू तेरे पोंछेगा, तुला रोना, हालेलुया, हालेलुया। रहम करने वाला प्रभु यीशु आज ही करेगा चमत्कार। ग्लोरी। रहम करने वाला प्रभु यीशु आज ही करेगा चमत्कार। तू ना रोना, व्याकुल ना होना, आंसू तेरे पोंछेगा। तू ना रोना, व्याकुल ना होना, आंसू तेरे पोंछेगा। He is comforting you. तुमचं सांत्वन करत आहे तो, He is comforting you. तुझं सांत्वन करत आहे तो, तुझे ढूंढते ढूंढते आया है आज वो। He is healing you now. तुला आरोग्य देत आहे तो यावेळी, Healing your soul तुझ्या जीवाला आरोग्य देत आहे। of all the hurts, सर्व तुझ्या जखमा, all the pain, सर्व तुझ्या वेदना, all the torture, all the trouble. सर्व तुझा क्षण, तुझे त्रास लबा खराबा संडारे करा। He is healing you. He is comforting you. मंडरंडला खराबा शकराबा बंडरोंडरो खराबा। Take the healing. Take the healing now. आरोग्य स्वीकारा। Come on, take it. You need it. तुम्हाला त्याची गरज आहे, You need it. तुम्हाला त्याची गरज आहे, Or you will collapse. नाहीतर ढासळून पडाल, You will die before time. मराल वेळे अगोदर। Take the healing. देवाचं आरोग्य घ्या, Take the comfort now. देवाचं सांत्वन आता घ्या, Take the comfort. देवाचं सांत्वन He is घ्या। the God of all Take it, comfort. take it, तो सर्व सांत्वनाचा देव आहे। Comfort, comfort, comfort. सांत्वन, सांत्वन, सांत्वन। He is comforting you now. तो आता तुमचं सांत्वन करत आहे, All the hurts He is healing. सर्व जखमा बऱ्या करत आहे। Hurts from your family, hurts from your friends, hurt from because of the circumstances. परिवाराकडनं झालेल्या जखमा, नातेवाईकांकडनं, मित्रांकडनं, परिस्थितीमुळे झालेल्या जखमा, He is healing you now. आता तुला आरोग्य देत आहे तो। Maybe you're going through tribulation now. कदाचित तू आता सध्याला संकटातनं He जातोय, is comforting you now. तो तुझा आता सांत्वन He's saying, my son, don't worry. आणि म्हणत आहे माझ्या मुला काळजी करू नको। See, Paul says, पॉल म्हणतो who comforteth us in all our tribulation. In. आमच्या सर्व संकटात जो आमचं सांत्वन करतो। In. That means you are in now. संकटात, संकटाच्या आत, संकटात, संकटात असताना, Yes, now. आता He is comforting you now. तो तुमचं आता सांत्वन करत आहे And He is speaking to your heart. आणि तुमच्या हृदयाशी बोलत He's आहे। saying, my son, don't worry. म्हणतो माझ्या मुला काळजी करू नको, This tribulation will pass away. हे संकट निघून जाईल, It will pass away, my daughter. निघून जाईल हे संकट माझ्या मुली। Don't worry. तू काळजी नको करू, Don't तू worry. काळजी नको He is करू, comforting you. तो तुमचं सांत्वन करत आहे। Maybe because of sin you are mourning. पापामुळे कदाचित तुम्ही शोक करत असाल, You are mourning. काहीतरी पाप तुमच्याकडनं झाल्यामुळे तुम्ही शोक करत असाल, And this mourning is a godly sorrow. आणि हा शोक एक दैवी दुःख आहे। The worldly sorrow produces death like Judas got death. जगिक दुःख मरण पैदा करतं, जसं यहुदाला मरण आलं। But godly sorrow like Peter produces life. दैवी दुःख जीवन निर्माण करतं, जे पेत्राला मिळालं। Godly sorrow. दैवी दुःख When you are sorrowful for your sins, जेव्हा तुम्ही स्वतःच्या पापांसाठी दुःख करता, God comforts you. देव तुमचं सांत्वन करतो। Like David said, जसं दावीद म्हटला, restore unto me the joy of salvation. तारणाचा आनंद मला परत कर प्रभू। He will restore that joy. तो आनंद तो परत He करेल, will wash you. तुला धुवून He काढेल। is making you clean now. आता तो तुला स्वच्छ करत आहे, You are comforted now. आता तुझं सांत्वन होत Now आहे। don't curse yourself. आता स्वतःला शाप देत जगू Because नको, of the sins, don't curse yourself. आता पापांमुळे स्वतःला शाप देऊन जगू नकोस। Don't say, because of my sin now I will not get anything. आता असं म्हणू नकोस की माझ्याकडनं पाप झाला, आता मला काही मिळणार नाही। No, no. नाही नाही, He sees you through the blood. तो रक्ताद्वारे तुला पाहतो। Once again you are standing. परत एकदा तुम्ही उभे आहात, Once again you are comforted. परत एकदा तुमचं सांत्वन झालं Once आहे, again you are healed. परत एकदा तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे। Now आता you shall be in a position to comfort others. तुम्ही इतरांना सांत्वन द्यायच्या परिस्थितीत आहात। Your word, your prayer will work wonders in others' lives. तुमचा शब्द, तुमची प्रार्थना
इतरांच्या जीवनात आता चमत्कार करेल. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद, Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. धन्यवाद देवा.